नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी. माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही दिवसांपूर्वी जर महाराष्ट्रामध्ये कुणाला हा प्रश्न विचारला असता की सैराट, झिंगाट, बुंगाट ही गाणी किंवा हे शब्द जर गाण्यात आले तर ते येड लावून जाते, मात्र लोकांनी त्याला वेड्यात काढलं असतं. हे शब्द आज अख्ख्या महाराष्ट्राला याड लावून बसलेले आहेत आणि याच सैराट टीमची अख्खे सगळे कलाकार आता आपल्यासोबत कट्ट्यावर आहेत. तुमच्या सगळ्यांचं स्वागत. अर्ची, परशा, सलीम, प्रदीप आणि सैराटचा कर्ता करविता दिग्दर्शक नागराज मंजुळे, तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा कट्ट्यावर स्वागत करते. सुरुवात करूया. नागराज, हा म्हणजे जसा तुमचा सिनेमा जसा महाराष्ट्रभर हाऊसफुल आहे तसा आज आपला कट्टा सुद्धा तितकाच हाऊसफुल आहे. सगळ्यांना प्रश्न विचारणं खरं सगळे उत्सुक आहेत, पण मला या तुमच्या हिरो हिरोईन दोघं जण आहेत जे आहेत, तू आता 9वीत न 10वीत गेलीस त्यामुळे मी तिला 23चा पाढा म्हणायला सांगणार आहे. आणि तू हिस्ट्रीत MA करतोयस ना, का झालं? त्यामुळे तुला मी आता काढलेल्या आहेत सनावळ्या, तुला सनावळ्या विचारणार. चालेल ना? माझा पाडापाठ नाही, मी तिथे करून लिहिते. तुला कितीपर्यंतचे पाढे येतील? नाही मी सांगू शकत. 18, 23 जाऊ दे. 18चा, 15चा, 10चा म्हणते. 20चा पण येईल ना? हा, 20चा पण. व्हेरी गुड. काय आता इतका सिनेमा हिट झाला, असं नागराज अपवादानच होतं की एखाद्या सिनेमाच्या बद्दल आधीपासून खूप चर्चा होणं आणि नंतर त्या अपेक्षांना उतरणं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये फार अपवादानं असं घडलेलं आहे. मराठीतच नाही, एकूणही हिंदी सिनेमांमध्ये खरं तर असं फार अपवादानं घडताना आपल्याला दिसतं. ज्या प्रकारचा असा वेड लावणारा प्रतिसाद आहे, इतकं यश तू अपेक्षित केलं होतंस का? खरं तर हे गंमत वाटेल की मी आत्ता म्हणतोय, म्हणजे आत्ता जितकं घडतं हे असं मोजून मापून असंच होईल असं कधी कल्पना केली नव्हती. पण मला पहिल्या दिवसापासून वाटत होतं की फिल्म लोकांना आवडणार. आणि मी आमच्या टीमला सगळ्यांना माहिती की मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की मला माहीत नाही क्रिटिक्स ह्याच्याबद्दल काय विचार करतील, आणि खरं तर मला त्याच्याबद्दल फिकरही नव्हती यावेळेस. आणि मला मात्र जी गोष्ट सांगायची, मला ज्या पद्धतीने ती गोष्ट सांगायची ही पब्लिकला आवडेल. कारण की मी आजही खूप सामान्य ऑडियन्स आहे मी स्वतःच. कारण की मी अशा फिल्म्स एन्जॉय करतो की आश्चर्य वाटेल की नाही का, की आपण कलात्मक वगैरे असं म्हणतो, तसं नाही. मी खूपच साध्या नाही, पण तुला इतकं खात्री वाटण्यासारखं या सिनेमा म्हणजे ते कशाच्या आधारावर होतं? त्याची स्टोरी आहे त्याच्या बेसवर, तू ज्या पद्धतीनं हाताळणार आहेस तुला माहिती होतं त्याच्या आधारावर? सगळंच होतं, म्हणजे एकूण ओव्हरऑल सगळंच होतं. कारण की स्टोरी त्यातला महत्त्वाचा भाग होता की जी गोष्ट आहे. कारण की मी मराठीत कित्येक दिवस झाले बघतो, एकतर प्रेमकथाच नीट बघत नाही. म्हणजे प्रेमकथा असली तर ना ती विनोदाच्या अंगानेच असते. आणि आपले काही वर्षांपूर्वी तर आपले हिरो खूप बावळटच असायचे. म्हणजे ते चुका करतात, हसतात, दात इचकतात आणि गोंधळतात. म्हणजे वेंधळा हिरो ही एक कन्सेप्ट मराठीत खूप काळ हे झाली. आणि मला वाटतं की असं नेहमीच कसं असणार ना, की म्हणजे मला मग हिंदीतला मग आपण ज्याला फॉलो करू, ज्याला बघू, आता मराठीत म्हणजे हिरो कॅरेक्टर म्हणून कधीच दिसायचं नाही. आणि मग जसं मी फॅन्ड्रीत म्हणलो की काही कळायचं की मला एक खूप जाणीवानं अभाव जे आहे ना, की ह्याच्यात काय नाही, ते मला खूप पहिल्यापासून वाटत होतं. आणि गावातल्या पोरांचे आम्ही ज्या पद्धतीनं त्या काळात जगलो, म्हणजे माझ्या वयाची किंवा आत्ताची पोरं जशी गावात राहतात, हे करतात, त्यांची प्रेम करण्याची पद्धत जी आहे, म्हणजे आपण काही शाहरुख खानसारखं प्रेम करत नाही, म्हणजे हिंदी फिल्मच्या ह्यासारखं प्रेम करत नाही. आणि मला ती खूप गंमत वाटायची की प्रेमाचे गाणे म्हटलं की ते असं वेड्यासारखं कुठतरी हिरो असा करून उभा राहतो, हिरोईन दुसरीकडे नसते आणि मागं नाचणारे तर अजून विचित्र. ते त्यांचं ते असं करून जे सुरू करतात ते शेवटीपर्यंत ठेका त्यांचाच. हे होतच नाही. पण तरी पण प्रेम करतो, तरीही आमच्यात काहीतरी बॅकग्राऊंडला म्युझिक वाजतं, तरी मनात काहीतरी हिरोइझम आहे. आणि त्याचं ह्याचं रिलेशन कधीच जुळत नव्हतं. मग मला वाटतं की हे होईल. मी सैराट आधी लिहित होतो फॅन्ड्रीच्या अगोदरपासून, आणि तेव्हापासून मग मला ह्याचा हळूहळू सूर सापडत गेला की ही गोष्ट अशी करायला पाहिजे. आणि आमचे निखिल सर असतील, अजय अतुल असतील, आमची टीम आहे, माझे बाकीचे मित्र आहेत, त्यांना सगळ्याला हा कॉन्फिडन्स होता की खूप मजा. कारण स्क्रिप्टच्या वाचनातच इतकी लोक मजा घेत होते, इतकी हसत होते. आणि तेव्हा ते कळतं ना की, आणि मी स्क्रिप्ट अशा लोकांना वाचून दाखवतो की जे तथाकथित आपण म्हणतो ना इंटेलेक्च्युअल नाहीत, ते थेट भिडतात. आणि आपल्याला आपलं ज्ञानच आड येतं आपल्याला काय समजून घेण्याच्या, म्हणजे ती कथावस्तू, विषयवस्तू आणि आपण ह्याच्यात आपलं ज्ञान आडवं येतं बऱ्याचदा. पण प्रेक्षक खूप थेट भिडतो, त्याला माहीत नसतं की इम्पॅक्ट कशात झाला आहे, पण त्याच्यावर इम्पॅक्ट खूप प्युअर होतं. आणि तशी माझे मित्र आहेत, आणि मी स्वतः तसा प्रयत्न करतो की ह्याची काय होत आहे. आणि टीकाकार आपण स्वतःचे आहोत की खूप वेळा मी विचार करून मी पटकथा जवळजवळ 5 वर्ष लिहित होतो, बघत होतो. मला असंच करायचं होतं. त्यातलं एक डायलॉग
एक एक गोष्ट त्याच्यात जी आली त्यामुळे कॉन्फिडन्स होता. पण आता हे जे घडलं ना, हे इतकं घडतंय की थिएटरात मारामाऱ्या सुरू आहेत आणि काल तुम्ही बातमी वाचली की कुठल्या तरी थिएटरमध्ये तिकीट नाही मिळालं म्हणून थिएटर म्हणजे ते त्याचं होतं, त्याच्यावर तलवारीनं हल्ला केला वगैरे असलेही प्रकार. हो, म्हणजे हे अतिरेक आहे. फिल्म आहे ती, मला तर गंमत वाटते माणसांची. आपल्याकडे खूप फिल्मला सिरियसली घेतात लोक, तर त्याचं पण हसायला येतं मला. पण काय म्हणजे आहोत आपण भारतीय असेच आहोत. आपण जगणं गांभीर्याने घेत नाही, पिक्चरला मात्र लय गांभीर्याने घेतात कधी कधी. म्हणजे आता मी मगाशी असं सांगितलंय सगळ्यांना की प्रत्येकानं एकच प्रश्न विचारायचा. आता त्यामुळे मी एकदा त्यांच्याकडे दिलं की कदाचित मलाच प्रश्न विचारायला संधी मिळणार नाही. पण मी असं यांच्या मुलाखतींमधनं बघितलं, ऐकलं की यांना कुणालाही अभिनयाचा काही म्हणजे पूर्व अभ्यास असा नाहीये. त्यांनी सांगितलं की तू करून दाखवायचास. म्हणजे कसं करून दाखवायचास, किंवा असं तुला सांगता येईल का की हा प्रसंग मी असा सांगितला आणि यांनी असा केला? मी जवळजवळ सगळेच प्रसंग, खरं तर मी स्क्रिप्ट रिडिंग करतो ना त्यावेळेस सगळेच कॅरेक्टर मी करत असतो. म्हणजे तू नुसतं वाचत नाहीस? नाही, मी ऍक्टिंगच करतो, कारण की मला मजा येते. खरं तर मला ऍक्टर व्हायचं होतं. मी काय म्हणायचं, अपयशी ऍक्टर आहे मी ऍक्च्युली, पण आणि मला मजा येते. आणि स्क्रिप्ट वाचताना तुम्ही असं फक्त असं मक्क चेहऱ्यानं वाचलं तर त्याचा इम्पॅक्ट कळत नाही. स्क्रिप्ट वाचताना ही सगळी बघायला पण होती आणि माझे सगळे बाकीचे होते. तर ते म्हणतात की तू वाचतो तेव्हा खूप मजा येते. म्हणजे बाळाचा जो रडण्याचा सीन आहे तर ते मी अनेकदा ह्याला करून दाखवला. आणि मला आत्ताही वाटते की तो अजून चांगला करू शकला असता, पण एकाच सीनमध्ये रडणं आणि हसणं आणि फार अवघड आणि फारच छान झाला होता तो सीन. हो, आणि त्याने त्यावेळेस ज्यावेळेस केला त्याने ते खूप त्यानं छान केला. पण मी ह्याला अनेक वेळा तो करून दाखवायचा. आणि मला त्याच्यात असं अपेक्षित होतं की तो जेव्हा रडतो तेव्हा लोकांनी हसायला पाहिजे आणि तो जेव्हा हसतो तेव्हा लोकांनी उदास व्हायला पाहिजे. कारण की माझ्या मित्राचं एक कॅरेक्टर असं होतं की तो स्वतःलाच कोसायचा, काय आमचं काय असतं, आणि तो हसायला लागला की मला त्याचं वाईट वाटायचं. आणि तो जेव्हा रडतो ना तर आम्ही त्याला हाणायचो, का रडतो मग. तर ते असं विचित्र कॅरेक्टर होतं, त्याच्यात उपरोध इतकं भरलेलं होता. तर ते बाळ याच्यात आम्हाला त्यातलं कुठलं तरी एखादं तू यांना कसं शिकवलं ते सांग ना, करून दाखव ना. आता जरा मी अवघड होईल, कॉन्शियस होईल, मी करून दाखवेन बरं शेवटीच्या ह्याच्यात. पण मला म्हणजे आर्चीच्या बाबतीतलं जे होतं ना की ह्या पोरीनं मला ते नेहमी वाटतं की तुम्ही काही शिकलेलं नसताना हे सगळ्यात भारी शिक्षण तुमचं असतं. हिनं सगळं कॅरेक्टर, म्हणजे तिला उदास व्हायचे हे किंवा रडायचे काय असे सीन होते, ग्लिसरीन वगैरे कोणीच वापरत नव्हतं. तिला सांगितलं ना की आत्ता तसा सीन आहे, तर ती तयारी होती तेव्हापासून ती एकटीच बसायची. तिला मी सांगून ठेवलं होतं की तू बघ तयारी कर की तुला कसं वाटतंय काय. तर ती अजिबात कोणी हसलं तरी ही त्यांना रागवायची, मला सांगायची की बघ ना हे हसतात इथं, आणि हसणाऱ्या माणसांना जवळ ठेवू नको आता मला. तर तिचं ती कष्ट बघून तिच्या वयाच्या तुलनेनं ती त्या रोलसाठी तिनं जे डेडिकेटेडली जे काम केलं ते खूप मला आश्चर्यकारक वाटलं. आकाश हा मूळचा पैलवान आहे तो, आणि त्याच्या आयुष्यात त्यानं कधी कल्पना केली नसेल. तो खूप हिरो होता, तो म्हणजे आपण जसे हिरो असतो की छान राहायचा वगैरे, पण त्याला अभिनयाच्या बाबतीत त्याला एकूण तो ज्या बॅकग्राऊंडचा आहे, पैलवानी खाक्या व्यायाम करणं हे करणं, त्याला अचानकच एका म्हणतो ना आगीतून उठून फुफुटत पडल्यासारखं त्याला ॲक्टिंग करायला लावली. तर त्याला पण खूप कष्ट पडत होते. तो इतका स्पॉन्टेनियस नव्हता, आणि तो जर असा विचार करणारा मुलगा आहे दरवेळेस, आणि दचकतो तो. आर्ची म्हणजे रिंकू तशी नाही, रिंकू बिंदास जाते. तानाजी आहे हा पण बिंदास घुसणारा मुलगा आहे, आणि सगळ्या मला वाटतं सगळ्यात बॅलन्स मुलगा आहे की तो करेक्ट करतो तो, आणि मला त्याचं ॲक्टिंग आवडते. आणि ह्यानं हळूहळू खूप ग्रीप घेतली आकाशनं, आणि शेवटी जो रडायचा सीन होता तर तो सारखा मला यायचा, मला म्हणायचं की मला जमल का, म्हणजे तू बघ हे होतंय तू कर. आणि एक ऍक्टर हाताळण्याची एक पद्धत असते. असं आहे की म्हणजे हे जे आहे ना हे जरा आणखीन सांग ना. म्हणजे आता समजा त्याला रडायचा सीन त्याला करायचा आहे आणि तो आला आणि मला जमेल का, तर मग तू म्हणजे कसं त्याला ते आणलं कसं? मी ना घाबरलेल्या माणसाकडे खूप दुर्लक्ष करतो बऱ्याचदा. तुम्ही ते सांत्वन करायला लागला ना तर ते अजून घाबरते, त्यांना वाटतं खूप हे आहे. तर यांना मी अनेक वेळा असं करायचो, यांना काहीच बोलायचं नाही आणि बऱ्याचदा बोलायचो. आता हे त्या वेळीच आहे. ओरडायचा, रागवायचा? मी रागवत नाही, म्हणजे सेटवर कधीच कोणाला रागवत नाही बिलकुल. म्हणजे बरोबर आहे ना? बरोबर आहे ना. हा, हे म्हणजे मला खूप क्वचित मला आठवते की मी ओरडले फॅन्ड्रीच्या सेटवर एक दोनदा, ते पण माझ्या कॅमेरामॅनचं माझं झालं. आणि याच्यात पण मला वाटतं कॉस्ट्युम प्रियांका आणि ह्याला फॅन्ड्रीच्या वेळेस एक इस्त्री करून आणला होता नानाची कोपरी. तर मी म्हणलं इस्त्री कसं काय ह्याच्यात, असं मला इतकं झालं की हे लॉजिक काय असं. मग ते इस्त्री मोडायसाठी परत ते चुरगळा ते पण ते टोक काय जाईना, तेवढा एक प्रसंग. नाही तर मी असं, आणि ऍक्टरला तुम्ही तर हिच्या बाबतीत तर मी हिला आर्चीला म्हणजे रिंकूला सांगून ठेवलं होतं की माझ्याशिवाय तिला कोणीच बोलणार नाही, ही खूप उन्हाळी काय करायची. हिला माहीत नाही की हिला आम्ही कसं फोपावू दिलंय.
ती आता मी तिच्या पुढे बोलतोय आता, कारण की तिला कोणीच बोलायचं नाही. तिनं ना म्हणजे काही आगाऊपणा करायची, जरा उद्धटपणे कधी कधी बोलायची. मग ती उद्धटपणा नव्हता, पण ती खूप अशी मुक्त होत गेली आणि थोडं काय सैराट होत गेली. तिला सांगत नव्हतं आम्ही. आणि त्याचा फायदा असा झाला की ती घरात बाहेर हळूहळू ती कॅरेक्टर जे आहे कॅरेक्टर झाली ते. आणि हा स्वभावालाच तसा आहे जसं परशा. आणि मला ते पाहिजे होतं की पोरगा पोरीसारखं पाहिजे होता, पोरगी पोरासारखी पाहिजे होती. तर हा तसा सोबर आहे, एकदम शांत आहे. तो बोलताना तसाच आहे, पण त्याला मी खूप हे केलं नाही, काय म्हणून त्याला खूप फोर्स केलं नाही. आणि पाहिजे तिथं बरोबर त्याला करेक्ट मग ते माझं वाऱ्या रूप बनल्यासारखं. मी दरवेळेस म्हणतो ॲक्टिंग करून घेणं डिरेक्टरचं काम. ते वारं ज्या दिशेला त्या दिशेला उपणायचं तुम्ही, नाही तर तुमच्या डोळ्यात ते त्याला काय कोंडा वगैरे काय म्हणतात ते जातो. तर तसं ह्यांना त्यावेळी सांगितले. आता हा जो आहे हा एकदा इतका कॉन्शियस झाला आणि 13 रिटेक दिले या सल्यानं. त्याचा फक्त हात असा यायचा आणि तो करायचा मस्त ना हात असा, आणि ते कॅमेऱ्याच्या हात फक्त ते टेक्निकल चूक होती. आणि मला शॉट लावायला दुसरा चान्स नव्हता, तसाच शॉट घ्यायचा होता. तर तो खूप कॉन्शियस झाला. मग तो शॉटच सोडून दिला, आम्ही सगळं केलं, मग परत त्याचं घेतलं. पण मग तो शॉट घेतला की नाही घेतला ना, पण परत घेतला. कधी कधी काय होतं की तुम्ही त्याच्यात अडकून पडता. तर ना डिरेक्टर हा खूपच मला खूप इंटरेस्टिंग जॉब वाटतो आणि खूप मजा आहे. ह्यांना माहीत नाही की यांनी काय केलं. तुम्हाला अजून एक गंमत सांगतो की हे ठीक आहे, त्यातला लहान मुलगा जो आहे तो छोटा, तर ते मला सगळेजण सांगतात की किती छान गोड पोरगा आहे, पण तो इतका रडका पोरगा होता आणि इतका खतरनाक पोरगा होता. आईच्याकडे उतरला की भोकाड पसरायचा. आणि परत तो वीक पण होता, खूप नाजूक पण होता. त्याच्यामुळे मी 3दा शूट पोस्टपोन केलं. ते हैदराबादचं जे शेवटच्या ह्याच्यात ते आहेत की ते फ्लॅट बघायला जातात, आणि तिथं आम्ही सकाळी गेलो 6चं हे होतं. त्यांना आम्ही 7:30चा टायमिंग दिला की त्याला जरा उशिरा उठल्यानंतर घेऊन या. तर तो तिकडे उठलाच नाही लवकर. हैदराबादचा होता तो? नाही, तो इथलाच आहे, पण हैदराबादमध्ये शूट होतं ना, तर तो लॉजवर. मला असं वाटलं की तिकडचंच कुटुंब घेतलं. नाही, तो इकडचाच आहे. त्याला फेसबुकवरून शोधलंय मी त्या बारक्याला. तर तो त्याला आला तिथे, तर त्याचा मूड नाही, तो रडायला लागला. मग म्हटलं थांबा थोडं. मग रडतोय म्हटल्यावर त्याला काही खेळत बसले सगळे कॅमेरावर, एवढी मोठी टीम. आणि थोड्या वेळानं मग म्हटलं त्याला काही खाऊ पिऊ घाला. खाल्लं आणि झोपला गडी. तर तो 12 वाजेपर्यंत तो झोपलाच. आम्ही बसलो तिथे गोट्या खेळत सगळे निवांत. मग 12-1 वाजता मग परत शूट केलं. हे जे लहान मुलांच्या बाबतीत तुम्हाला करायला लागतं. आणि शेवटच्या सीनला तर ती लईच मोठी गोष्ट आहे की त्याला कसं करून घेतलं त्याच्याकडनं. पण ती मजा आहे. म्हणजे कसं करून घेतलं, कारण त्याचा तो शॉट काही छोटा नाही आहे. तो असा बाहेर येतो आणि नंतर तो पूर्ण असा चालत जातो, खूप मोठा तो. आणि त्याचं त्यावेळेला रडणं, म्हणजे जेव्हा तुला हवं आहे त्यावेळेला त्याचं रडू सुरू होणं, तिथंपासून ते त्याचं जाणं, त्याला म्हणजे आता हा खरं तर काय म्हणू, हा डायरेक्टरपेक्षा एक हुशार माणसाचं लक्षण आहे, म्हणजे चॅप्टर माणसाचं, की मी तो आईच्या कडेवरून उतरेना. मग त्याच्या आईलाच त्याचं म्हणून ना, त्या मुंगळ्याला गुळाचं कसं आमिष देतात तसं त्याच्या आईचंच आमिष दिलं. त्याच्या ते शेजारींचा रोल अचानक मी तिला दिला की ही त्याची शेजारी. कारण की आणि ह्यांना माझा खूप हे होता की त्या बाळाला सोडायचंच नाही. हे दुसरीकडे दिसले की मी ह्यांना पाठवायचं, ह्यांना ओरडायचं त्यावेळेस की तुम्ही त्याच्याजवळ थांबायचं. मग ते आमच्या घरीच राहिला होते सगळेजण एकत्र. तो छोटा मुलगा, त्याचे आई वडील जवळजवळ 8 दिवस माझ्या घरी राहिला होते. आणि रात्रंदिवस हे तिथं बसलेले खेळणी घेऊन. ह्यांना वैताग यायचं की आता आम्हाला दुसरीकडे जाऊ द्या असं. मग हळूहळू तो यांच्या दोघांकडे यायला लागला, थोड्या वेळ तरी थांबायला लागला. मग त्या जो शेवटचा सीन शूट केला तर त्यावेळेस मग मला अचानक कळलं तो खालीच उतरेना. मग त्याच्या आईलाच म्हटलं की हिला तो शेजारीन जे आहे तर हिला त्याचा रोल देऊया, आणि तिला तिथं ठेवलं. मग तो जो हिच्याजवळून जातो पटकन हसत, ते आई म्हणून जातो. आणि तो खूप म्हणजे टाटा वगैरे खूप मजेत म्हणलाय, कारण की आईच्या कडेवर आहे. तो आईच्या कडेवर नसला की तसा बोलायचा नाही. तर ते तिथं केलं. आणि जेव्हा तो आत येतो तर ते मी तो जो सीन आहे, आता आपण त्याच्याबद्दल खरं खूप बोललोच आहे, तर तो सीन आहे तो मी ते रिमोटची गाडी शिकलो. आणि तिथं बसूनच त्याचं सगळं शूटिंग चाललं, मी रिमोटची गाडी आणायला लावली आणि ती शिकून घेतली. आणि त्याला ती गाडीची मजा येत होती, तर त्याला त्या गाडीनं मी हे आणलं. आणि कॅमेरामध्ये आम्ही मॉनिटरमध्ये बघत होतो आणि ती गाडी पळवत होतो. तो सुरुवातीला हसत होता, त्याला परत वैताग यायला लागला, त्याच्या पायाला धडकवून मागं आणायचो, हे करायचं. तो खाली बसला तेव्हा त्याच्या पायात गाडी आहे, म्हणजे ते असताना दृश्य वेगळंच आहे आणि पुढं काही नाही आहे. आणि मी तिथे बसलोय आणि मग त्याच्या जवळ गाडी न्यायचो. आणि मला वाटायचं की आता त्यानं इकडे बघायला पाहिजे, तर त्याच्या नजरेच्या नुसार मी ते रिमोटची गाडी पळवायची. आणि मग त्याला मला वाटलं की आता त्याने वाकलं पाहिजे जे तर तिथं त्याच्या एकदम जवळ नेली. परत ती गंमत पण होती, त्याच्या हातात गाडी नाही लागायला द्यायला पाहिजे, कारण की तो मला एकच शॉट घ्यायचा होता. एकाशिवाय मला दुसरा त्या बाळाला त्रास पण देऊ शकत नव्हतो. आणि तो घ्यायला वाकला की परत माघारी घ्यायची. आणि ते पहिल्यांदाच मी आयुष्यात रिमोटची गाडी खेळलोय, लहानपणी पण कधी खेळलो नाही. आणि
मग तो जाताना पण त्याला जो वन टेकच पाहिजे होता मला, तो एकच शॉट पाहिजे होता. त्याला तिथं आईला समोर उभं करायचं, त्या पोराला सोडायचं. माझा जो सोडणारा मुलगा होता कुतुब एडिटर, तो उडी मारून कॉटच्या पलीकडे जाऊन लपायचा, त्याला सोडायचं आणि तो पटकन उडी मारायचा आणि तो वळायच्या अगोदर त्यानं गेला पाहिजे बाहेर फ्रेम. आणि आई जी मागं दारात आहे ती पण इकडे गेली पाहिजे, कारण की त्याला माहिती होतं की आई मागे आहे तर तो मागं वळणार. मग हे सगळं आईच्या भोवती त्या पोराला, म्हणजे हे जरा क्रूरपणा पण आहे, पण ॲज अ डायरेक्टर तुम्हाला करायला तो लागतं. रडला कसा? तू गाडी मिळत नाही म्हणून? गाडी मिळत नाही म्हणून रडत होतो. आणि एका सीनमध्ये म्हणजे मला तो शॉट खूप आवडतो. मी कधी खूप नंतर मी तो शॉट कदाचित डिरेक्टर्स कट म्हणतो तसा लावीन, की तो रडतोय आणि ही माझ्याजवळ अशी बसली मागे इथं, आणि त्या साडीतच तशीच त्याची नाही का बसली माझ्या बघत आहे, आणि तो खूप रडायला लागला. म्हटलं तू जा घे, आणि अशी फ्रेममध्ये तो रडतो तर ही जाते अशी, आणि ते उचलून त्याला घेऊन गेले. तर तुम्हाला इतका शॉट आवडतो की, कारण की मी पिक्चर बघत होतो ना, ते मला वाटतं की ती आरची जी पडली आहे ती उठून ह्याला घेऊन जाते. ते इतकं छान एक हे होतं. तर त्या सगळ्या ट्रान्समधून ते कदाचित मला तरी काढू शकलो त्या ह्याच्यातून. त्यामुळे अशा खूप गोष्टी आहेत. म्हणजे म्हाताऱ्या त्याच पोरापासून एका सीनमध्ये ती नाही का पाटलाला ताण लागत नाही का, ती माझी चुलती आहे, आणि ती खूप खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्यात आमच्या चुलतीचा आवाज म्हणजे अख्ख्या गल्लीत आवाज जर दिला तर अख्ख्या गल्लीला पोहोचणार आवाज इतका, आणि मग सगळ्यांची नक्कल करणार, भांडणार हे. आणि मला वाटतं की ही कॅरेक्टर दिसली पाहिजेत, ही माणसं कधी दिसणार असे. आणि म्हणजे ही दुःखद गोष्ट आहे की माझी चुलती शूटिंग झाला आणि गेली, आणि हां, आणि मला खूपच वाईट वाटलं. म्हणजे ही कल्पनाच नव्हती केली की असं काय होईल. म्हणजे माझे सगळेच खूप नातेवाईक, खूप मित्र, खूप जवळची माणसं त्या शूटमध्ये म्हणजे फिल्ममध्ये आहेत, पण ते इतकं इंटरेस्टिंग, आणि त्यांना जमत नव्हतं ते म्हणजे. आणि बाकीचे मला म्हणायचे तू कशाला घेतो शूटिंग, ह्यांना नाही जमत. आणि ते डायलॉग दरवेळेस वेगळं बोलायचे. तो जे परशा येतो, आरची येते आत, आणि नानी म्हणायचो मी माझ्या चुलतीला, तर ते नानी उठायची आणि त्यांचा डायलॉग होता की चल हो बाहेर, तुझ्या पायात तर मार खाल्ला ह्या पोरानं. तर ती नानी तिच्या मनानच काही म्हणाय. मी म्हणलं तुला काय म्हणायचं म्हण. मग नानी उठली एकदा म्हणली तुझ्या पाय तर 2 लाखाला बोडला माझा परशा, हो बाहेर. म्हणजे दरवेळेस वेगळं बोलायची आणि सगळे घाबरायचे. मी म्हणले की तुम्ही एकदा तरी बरोबर बोलेल ना. आणि तर ते मॅच झाले. ते एकदा म्हणली बसा तुमचं तुम्ही कडी लावून, मी माझं मीच बाहेर जाते. ती करेक्ट मग एकदा बोलली. आणि गंमत असते की मला नेहमी वाटतं ना, ॲक्टर हा जबाबदार आहे. आणि मी नेहमी माझं ते ब्रीद वाक्य असल्यासारखं झालं की ॲक्टरनं जर चांगली ॲक्टिंग केली तर डिरेक्टरचं आणि ॲक्टरचं अर्धा श्रेय आहे. ॲक्टरनं वाईट ॲक्टिंग केली तर पूर्ण डिरेक्टर जबाबदार आहे. त्यामुळे ॲक्टरनं काय केलं हे त्याला माहीत असायची गरज नाही. त्यानं कसं केलं, त्यानं समजून घेतलं का नाही. आपल्याकडे कधी उगीच कळ काढतात नाही. आता मी गालिब झालो तर मग उगीच भटकत फिरायचं नाही का, घरीच बायकोशी भांडायचं किंवा कविता लिहिलं, काय गरज नाही. तुम्ही फ्रेममध्ये जे करतात ते आहे. आणि मला कधी ती अतिशक्ती वाटते की मी ट्रान्समध्येच गेलो, माझ्यातनं गालिब बाहेरच निघत नव्हता, आणि दिसताना गालिब दिसतच नाही इथं. तर मला ते आवडत नाही. मला वाटतं की तुम्ही फ्रेममध्ये जे करता ना ती गोष्ट आहे तिथं तेवढ्यापुरतीची आहे. आणि फ्रेमच्या ह्याच्यात जग आहे ते, ह्याच्या बाहेर काय चाललं, इथं माणसं बसलेली आहेत, इथं सगळे दिसलेले आहेत. पण सिनेमा इतकं भारी माध्यम आहे की सगळं विसरायला लावतं. म्हणून मला ना खूप कष्ट केले हे सांगण्यात काय अर्थ नाही जर ते चांगलं झालं नाही तर. मग मी नाही का 4 दिवस मला ते पण खूप गंमत वाटते की आता ह्यानी वजन कमी केलं, पण ते वजन कमी केल्याची माहिती सांगत बसल्यावर केलं उपकार केले असं वाटतं मला. दिसला कसा हे महत्त्वाचं आहे तुम्ही. मग तुम्ही खूप कष्ट घेतलं. आणि पिक्चरच्या बाबतीत पण ते जसं मी म्हणलं की तो शेवटी 4 जण येतात, त्यातल्या एकाला माहीतच नव्हती की त्याचा रोल काय. तो श्याम म्हणून जो आहे ना, तो पाणी पितो आणि इकडे बघतो, तो फक्त आला, त्याला म्हणलं ये बस तू असं करायचंय. त्याला सुरुवातीपासून शेवटीपर्यंत त्याला माहीत नाही त्यानं हे काय केलं कार्यक्रम हेही त्याला माहीत नाही, आणि त्याला सांगितलंच नाही. त्याने पिक्चर बघितल्यावर तो असं करून बसतो हे त्यानं केलंय. आणि त्याला इतकी गंमत आली, म्हणला ते किती वाईट वाटतंय, म्हणलं मी कसं आहे. म्हणजे आपल्यात खूप असतं की मग समजून घेऊ दे ऍक्टर म्हणून, मला तुझा नाही रोल माझ्या आत जाऊ दे, हे मला नाही आवडत. मला समजून काय त्याला हे होत नाही. तुम्ही त्या फ्रेममध्येच गोष्ट आहे सगळी. रिंकू, तू सिनेमात अत्यंत कॉन्फिडेंटली बुलेट चालवलंयस, ट्रॅक्टर चालवलाय. म्हणजे तुला पहिल्यांदा सांगितलं नागराज दादाने की ट्रॅक्टर चालवायचं आहे, काय रिॲक्शन पहिली होती? आणि दुसरं म्हणजे तिच्या लायसन्सचा काय झोल केलाय तुम्ही? लायसन्स तिला आहे असं गृहीत धरावं लागेल, कारण की ती 18 वर्षाच्या पुढची पोरगी आहे. आणि हा प्रश्नात नेहमीच गोळ होतोय. तिचं वय रिंकू राजगुरू 16 वर्षाची आहे, अर्चना पाटील ही 19व्या वर्षाची आहे. तर हे सगळे गोळ झालेत सोशल मीडियात पण. तर मी आत्ताच क्लिअर करतो, मग लायसन्सचा प्रश्न
आपण समजू की तिने लायसन काढलं असेल. आणि पहिली रिॲक्शन काय होती? पहिल्यांदा ट्रॅक्टर चालवायचं म्हटलं, मी त्याला पहिल्यांदा म्हटलेलं की त्यांनी मला आधी सांगितलेलं शूटिंगच्या की तू 4 व्हीलर शिक. मी तेव्हा आपली साधी शिकलेली, पण ट्रॅक्टर चालवायचं म्हटलं भीती वाटलेली आणि म्हटलं येईल का मला. तो म्हटला बस. त्यांनी लॉजच्या तिथे एकदा आणलेला मला चालवण्यासाठी. म्हटलं बस काय होईल ते बघू आपण, तू चालव तरी. मी नुसतं बसले. तर म्हटलं आता मला ह्याचं काहीच माहीत नाही, 4 व्हीलरचं पूर्ण वेगळं आणि ह्याचं असं सगळं वेगळंच होतं ना. हो. तर मी कसं चालू. मग एक माणूस म्हणजे त्याचा ट्रॅक्टर होता, तोच मालक, त्यांनी शिकवला. तर ते इतकं जड जायचं ओळवायला की म्हटलं अरे ह्या चाकाचं वजनच इतकं आहे, ते पूर्ण त्याच्यावर असायचं आणि ओळवायचं. पण हे पहिल्यांदा असं जरा दडपण आलं. पण चालवायला लागले ना तेव्हा म्हटलं अरे हे सोपं आहे, केलं तर काय आहे. हेच घेऊन फिरलं पाहिजे. आणि बुलेट बुलेट चालवताना मजा आली. पहिल्यांदा भीती वाटली, ती पण जड होती. ते पण वाटलं येईल का नाही चालवता, पण आली. नागराज, तुम्हाला प्रश्न आहे. जे नॉन फिल्म मेकर्स आहेत त्यांना तर खूप येड लागले या फिल्मचं, पण जे फिल्म मेकर्स आहेत त्यांनी भरभरून कौतुक केलं आहे, अनुपम खेरपासून अनुराग कश्यपपर्यंत. आणि सुजय डहाकेची ती इतकी छान प्रतिक्रिया आहे की नागराज मंडळीचा मला आता राग येतोय की यांनी इतकं छान आता काम करून दाखवले की आम्ही काय करायचं हा प्रश्न पडलाय. तर फिल्म मेकर्ससाठी काय म्हणाल? मला म्हणजे हे खूपच सुजयचं मला नंतर सांगितलं की सुजयने आणि अविनाश आरोडनं असा इंटरव्ह्यू दिलाय. खरं तर त्यांचं मोठेपण आहे हे, म्हणजे कौतुक करायला खूप मोठं काळीज लागतं आणि स्वतःला आत्मविश्वासही लागतो की आपण काहीतरी करू शकू. मला खूप भारी वाटलं की त्यांनी माझं इतकं तोंड भरून कौतुक केलं. एका समकालातल्या एका 2 अशा खूप प्रतिभावंत दिग्दर्शकांनी माझं कौतुक करणं किंवा उमेश आणि सगळेच माझं कौतुक करतं मला भारी वाटतं. एकतर मी असाच उपटसुंब आहे की फिल्म मेकिंग शिकलो नाही, काय नाही, आलो करत. आणि असं लोक कौतुक करतात तर खूप भारी वाटतं. आणि तुम्ही ज्यांची नावं घेतली सगळ्यांनी, खूप जणांनी मला मेसेज केले आणि दुर्दैवाने मी अटेंड पण करू शकलो नाही बऱ्याच जणांचे, कारण की खूप आत्ता फोन आणि हे मला म्हणजे नाही का अतिरेक झाला आहे माझ्यासाठी. पण खूप भारी वाटतं. खूप मी त्यांचा आभारी म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षा ऋणी आहे की इतकं ते कौतुक करतायत माझं. आकाश, नागराज, हा सगळा सिनेमाचं जे शूटिंग होतं ते एकूण किती काळ चालतं? हे ना आता एक्झॅक्टली शूटचे दिवस मला वाटतं आम्ही एक 70 ते 80 म्हणजे दिवस असे हे सगळेजण बरोबर आहेत एकत्र, असा साधारण काळ किती आहे? आम्ही सगळे एकत्रच राहिलो. तेच की किती काळ झाला असेल? 6 महिने तरी कमी. 6 महिने. शूटचा काळ 6 महिने होता, कारण की मध्ये शेड्यूल झाले. आणि त्याच्या अगोदर ही तर माझ्या वर्षभर मी हिला ओळखत होतो. 2013 पासून हिचं सिलेक्शन झालं. मग मध्ये आधी येत होती, बसत होती. तिला ही कॅरेक्टरच पकडत नव्हती अगोदर, तर तिला ते पण ही मूळची तुला जेव्हा तिला तू सिलेक्ट केलंस त्यावेळेस ते तशीच होती ती? तशी नव्हती ती. खरं तर ते जेव्हा तिचं दिसणं जे आहे ना, म्हणजे मी ॲक्टरला जेव्हा निवडतो ना, माझ्यासाठी फक्त पहिली प्रायोरिटी असते दिसणं, की माणूस दिसतो कसा. म्हणजे तुम्ही डॉक्टर म्हणला आणि तो चोरासारखा दिसला तर मजा येत नाही. म्हणजे दिसण्यात पण एक काहीतरी स्टेरिओटाईप तयार झाले. मग ते चुकीच्या बरोबर तो वेगळा मुद्दा, पण दिसतं आपल्याला, कळतं. मग जर तसा नसेल आणि तरी तसा दिसत असेल तर तुम्हाला काहीतरी त्याची वैशिष्ट्ये पटवायला लागतात. आणि जगण्यात जरा अवधी आहे की एखादा माणूस तसं वाटत नाही आणि एक पण ओळख करून घ्यायला तेवढा. पण फिल्ममध्ये 2-3 सीनमध्ये तुम्हाला पटायला लागतं की हा गुंड आहे, हा चांगला माणूस आहे. तर ही जेव्हा मला भेटायला आली, हिची आई माझ्या गावची आहे आणि अकलूजमध्ये ती मला भेटायला आली. तिच्या वडिलांच्या बाईकवर मागे बसून शाळेचा गणवेश आणि दप्तर, आणि ती उतरली आणि माझं चटकन लक्ष गेलं. आणि मला वाटतं हे मला खूप इन्स्टिंक्टली होतं पटकन. हे प्रेमात पडल्यासारखंच कार्यक्रम आहे की तुम्ही बघता आणि तुम्हाला वाटतं अरे हा जब्याच्या बाबतीत तहच झालं, सूरजच्या बाबतीत तहच झालं. आणि रिंकूला बघितलं, मला वाटलं की ही आरची. आणि मी ती आली तर मी तिलाच बघत बसलो. हे बोलता येत आणि मी रिंकूला बघितलं, बोललो जरा काय तू कितवीत जाते काय असं. आणि गार्गी, प्रियांका सगळे होते. म्हटलं हिचं ऑडिशन घ्या. तर हे एकदम चकित झाले, अरे केवढी असं त्यांनी मला सुरू केलं. म्हटलं तुम्ही फक्त ऑडिशन घ्या, फिल्म अगोदर आत्ता माहीत नाही आपल्याला कधी शूट करू. तर तिने त्यावेळेस नाचून वगैरे दाखवलं होतं. पण ती ज्या पद्धतीची दिसत होती, तिचा आवाज खूप असा पातळ कोवळा आवाज होता. पण तिला सांगितलं की जरा आवाजावर काम कर, म्हणजे त्याला काय एक्सरसाइज दिल्या. आणि त्यात 1.5 वर्ष गेलं. पण ती ज्या पद्धतीची दिसते ना, मला ते खूपच वाटत होतं की हे एक काय म्हणू एक असं व्यक्तिमत्व आहे की टिपिकली सुंदर नाही, पण त्याच्यात काहीतरी जादू आहे तिच्या ह्याच्यात. आणि मला ते शिफ्ट पण करायचं होतं. मी नेहमी म्हणतो की ती खूप नेहमी स्लिम ट्रिम मुली आणि तगडे किंवा नाही का असा काहीतरी पुरुष, रांगडा पुरुष, ती खूप फालतूगिरी म्हणजे आहे एकूणच आपल्या स्टेरिओटाईप. तर असं असू शकतं की खूप तगडी पोरगी आणि खूप नाजूक पोरगा आहे आणि हळवा पोरगा आहे, रडणारा पोरगा आहे, थोडा बिचकणारा पोरगा आहे, आणि अशा आहेत.
पुन्हा बळजबरीनं पोरांवर लादलं जातं की हे रडायचं नाही ते त्याने तशी उगीच, आणि कधी कधी मग जाऊन बाथरूममध्ये कोंडून रडत बसतात. तर ते तसं ह्यांचं कॅरेक्टर असतं. मग आर्ची मला वाटलं की तशी दिसते आणि मग ती कॅरेक्टरमध्येच गंमत होती, तर तिनं ते खूप छान केलं. नाही, मागं मी तिचा इंटरव्ह्यू कुठं म्हणजे बहुतेक माझावरचा जो होता त्यात तू असं सांगितलं होतंस की माझ्या वयापेक्षा जास्त वयाची करायची होती मुलगी, पण नंतर तर ती जेव्हा आई होती तर तेव्हा तर ती म्हणजे दिसली आहे पण तशी. तर तुला म्हणजे खरं तर तुला आणि तुला की ते करणं ह्याच्यात काय चॅलेंज होतं? एकतर तू सांगा दे. म्हणजे मला काय असं वाटलंच नाही, फक्त ह्यानी सांगितलं तुला एवढं करायचंय त्याला खेळवायचं, मी तेवढंच केलं. मी जे म्हणतो ना, तीच गंमत आहे की तुम्ही लय विचार नाही करायला पाहिजे ऍक्टरनं. म्हणजे मला तर वाटतं विचार करणं हीच अडथळा आहे. बऱ्याचदा असं होतं. तिला तिचं कॉस्ट्युम, त्याचं क्रेडिट आहे की तिचं कॉस्ट्युमच्या पद्धतीचं आहे, तिचं मेकअपच्या पूर्ण पद्धतीचं थ्रू आउट द फिल्म ते आहे. हां, ते सगळीकडे बदल कॉस्ट्युममध्ये पण दिसतात. तिचं वय आणि तिच्या छोट्या छोट्या फरकानं, म्हणजे कॉस्ट्युमच्या छोट्या बदलानं पण तुमचा लगेच गेटअप बदलतो. आणि मग तिच्या मुवमेंट्स आहेत ते काय आहेत, तर त्या मी तिला सांगायचो की त्या मुवमेंट तिला, आणि ह्यांनी कदर करायची गरज नाही, ह्यांनी काळजी करायची गरज नाही. माझं कामच आहे ते की ह्यांनी काय मुवमेंट करायला पाहिजेत. एकूण फिल्मचा इमोशनल ग्राफ हा ॲक्टरला काय माहिती असायची गरज नाही. म्हणजे बऱ्याचदा आपल्या सिरियलमध्ये होत असेल असं की एक ॲक्टर एका ठिकाणी सासरा आहे, दुसरीकडे जावाई आहे, दुसरीकडे डॉक्टर आणि इकडे चोर आहे, तर तो चुकून इकडचे डायलॉग दुसरीकडे बोलू शकतो. म्हणजे अनेक कामं जर तुम्ही करत असाल तर ॲक्टरची जबाबदारी नाही, ती डिरेक्टरची जबाबदारी किंवा तू इकडं जावई आहेस आणि जावईच राहा, तर तिकडे गेल्यावर तुझा सासरा किंवा चोर तू काहीतरी हो. मग ह्यांची जबाबदारी नव्हतीच, ती आमची जबाबदारी होती डायरेक्टर म्हणून, माझी डायरेक्शन टीम म्हणून बाकीच्यांची, की ही जी दिसते आत्ता या फ्रेममध्ये ती कशी दिसते आणि ती ज्या मुवमेंट आहेत छोट्या छोट्या, तर त्या खरं ह्यांना ना ती माहितीच नाही त्याच्या बाबतीत. आता हे जे थोर ॲक्टर आहेत मोठे, ते कदाचित त्यात इनपुट करू शकतात की त्यात, पण ह्यांच्याकडनं ते अपेक्षा करणं जरा चुकीचं आहे. मला तुला विचारायचं आहे रिंकू, म्हणजे सगळं नागराज सांगतोय की तिच्याकडून हे करून घेतलं ते करून घेतलं, पण जेव्हा तुला सांगितलं की तुला हा रोल करायचा आहे आणि अशी अशी स्टोरी आहे, काय म्हणजे तुला असा कॉन्फिडन्स होता की हे आपण करू शकूत? याच्या आधी कधी नाटकात वगैरे असं कधी काय? नाही, नाटक वगैरे म्हणजे ऍक्टिंग ह्याच्या आधी केलीच नाही, पण कॉन्फिडन्स असा नव्हता. स्क्रिप्ट ऐकली ना तर छान वाटलेलं. अरे म्हणजे तुला माहिती होतं का शेवटी आपलं काय होणार आहे? हो, माहिती होतं. असं म्हणजे छान वाटलेलं की हे कॅरेक्टर आतापर्यंत कुठल्याच फिल्म मध्ये मुलीचं असं नाही की मुलंच बुलेट चालवतात, तेच प्रपोज करतात. तर मला हे एकदम असं वेगळंच वाटलं आणि करायला मी त्याच्यात छान वाटलं, पण मी एवढं चांगलं करेन आणि हा म्हणजे ह्याने करून घेतलंच तर वाटलं नव्हतं की अरे तिथं, आणि काहीच माहित नव्हतं ना शूटिंग कशी असती, तिथं किती माणसं असतात काय. तर पहिल्या दिवशी जरा दडपण आलं, नंतर त्यांनी घेतलं करून. रिंकू आणि अर्ची सारखे आहेत थोड्याफार. नागराजजी, तुमच्या चित्रपटातले सर्व संवाद गाजले, डायलॉग गाजले. खरं तर चाहत्यांमधून मागणी आहे की तो विहिरीवरचा किंवा खोखोवाला हा जो संवाद आहे का, सीन हा डायलॉग हा इथं झाला पाहिजे. शक्यतो खोखोवाला झाला पाहिजे. त्याला शेवटचा जो सल्ल्याचा याचा प्रदीपचा जो पंच आहे तो ऐकायचा आहे. सगळ्यांनी एकत्रच करायचंय का? इथल्या इथं बसून करायचं ना आहे असं. मी नाही रोल मध्ये. काय बघतोय? कुठं काय खो खो बघतोय. कुठं काय? मागापासून डोळ्यापासून बघतोय की माझ्याकडं. तुला कसं कळलं तुझ्याकडेच बघते मग? मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. तूच कशाला बघते? मी बघेन नाही तर काय पण करेन. मी पण बघेल नाही तर काय करेल. तुला नसलं आवडत नको बघू. मी कुठं म्हणलं मला नाही आवडत. त्याचा पंच आम्ही खाऊन टाकला. आकाशसाठी नाही, थांब जरा, त्याचा हा, काय रे? अरे ती म्हणली की, अरे ती म्हणली मी कुठं नाही आवडत, म्हणजे ती म्हणली की तो आवडतो तिला. गपला का लांगड्या? लगा मी पायाने जरी लंगडा असलो तर कानाला लय सरळ आला का परशा. आई शपथ लगा ऐकले माझ्या कानाला ऐकलं. मला तर ना तो विहिरीतला पण जो आहे काय म्हटली हा तेवढा हे म्हणजे उभा आहे. अय मंग्या चल बाहेर.
मराठीत चालेल म्हणते चालेल म्हणता का? हां तेवढंच फक्त शेवट मराठीत सांगितलं कळतं. माझ्याकडे नाही बघत. मराठीत सांगितलेलं कळतं ना, काय इंग्लिश मध्ये सांगू? चल बाय. सलीम आणि प्रदीप खरं तर हे पहिल्यांदाच कुठल्याही असे तुम्ही गेला नाही आहेत ना चर्चांमध्ये? नाही इंटरव्ह्यू पहिलाच आहे. तर तुमचा काय होता, म्हणजे तुम्ही काही करत म्हणजे ऍक्टिंग वगैरे तुम्ही काही केलेली नाहीये. पहिला दिवस कसा होता? नागराजनं काय सांगितलं तुम्हाला? तुम्हाला या सिनेमानं काय नेमकं शिकवलं? काय तुम्हाला मिळालं त्यातनं? पहिल्या दिवस आम्ही चिकलठाणला शूट होतो ना पहिल्या दिवशी, तर आकाशचा पहिला सीन होता. आणि तुझा पण पहिलाच होता की? नाही, आकाशचा पहिला सीन होता ना पहिला सगळ्यात scene? अगोदर. शॉर्ट मला सॉरी ऐकवलं आकाशचा पहिला सिनेमा होता. पहिला शॉट होता हां आकाशचा. आणि आम्ही घाबरलेलो ना सगळे. मग आकाश आला, म्हणला विचारलं आकाश कसं झालं, म्हणलं काय नाही एक नंबर बिंदास केले. मग सगळे फुल आम्ही मग सुटलो मग. मलाही महत्वाचं वाटतं की सैराटमुळे माझी ओळख झाली. सैराटने बरेच काय काय दिले मला. सैराट सोडून माझ्या दैनंदिन जीवनात बऱ्याच काय काय गोष्टी मला मिळालेल्या आहेत. पण तू काही कविता वगैरे खरंच लिहितोस? नाही कवितेत नाही, तो खूप छान पोहतो. तो म्हणजे जिल्हास्तरीय मला वाटतं राज्यस्तरीय ह्याच्यावर पण पोहलाय. तो खूपच चांगला पोहणारा, पट्टीचा पोहणारा मुलगा आहे तो. आणि जी उडी मारली त्यानं, त्याला मी पहिल्यांदा विचारलं की, कारण की सगळ्यांना आठ होती की पोहता यायला पाहिजे. त्याला विचारलं पोहता येतं का तुला? आणि ती कानात बाळी, म्हणजे माझ्या डोक्यात होतं की त्याला कानात बाळी घालायची. आणि बाळ्याच्या कानात बाळी अशी बघितल्यानंतर मला मजा आली. आणि त्याला पोहता येतं का? तुम्हाला एक नंबर पोहता येतं म्हणलं. म्हणलं मी काही करू शकतो, ॲक्टिंगचं काय येत नाही, पण तुम्ही सांगाल तसं करणार म्हणलं, तुम्ही काही बी सांगा. आणि परत जाताना मला म्हणलं हात धरला, म्हणलं हे बघ घ्या नाही तर ना घेऊ, तुम्हाला भेटलो इथलं भारी झालं. मला त्याचा तो कॉन्फिडन्स बघून इतकं मजा आली. ह्याचा तर किस्सा लय भारी. हा माझ्या घरी माझ्या शेजारी राहतो हा, आणि तो बऱ्याच वेळा ऑडिशन द्यायचा दरवेळेस. म्हणजे मागच्या वेळेस पण तो सांगायचा पिस्तुल्याच्या वेळेस. आणि तो तसा ह्यांच्यात सगळ्यात छोटा आहे तो वयानं, म्हणजे तो आता काय मला वाटतं 12वीत आहे. आणि ह्याच्यापेक्षा मोठा आहे तिघात. तर तो माझ्या भावाला म्हणायचा काय आम्हाला नुसती घरी गेले की काहीतरी कामं, हे आण रे ते आण, आरबाज नाव आहे त्याचं. माझा आम्हाला नुसती कामच सांगतात आणि ॲक्टिंगला घेतच नाहीत आम्हाला. मग त्याचं ऑडिशन खूपदा त्याने ऑडिशन दिलं. आणि मी म्हणायचं की नाही रे हा नाही करत. पण त्याने एक दिवशी इतकं छान त्यानं ऑडिशन दिलं आणि शूट करून मला पाठवलं. मग मी त्याला पुण्याला भेटायला बोलवलं. तर पुण्यात आला हा फ्लॅटवर, आणि दुसरा एक मुलगा होता ज्याला ऑडिशनला बोललो. तर दोघं बसले होते आणि मी गेलो, माझ्या गॅलरीत बसले ते, मी आत होतो. मी बाहेर गेलो, त्याला हातात दिला, हा उठला हातात दिला आणि असा करून असाच खाली पडला. आणि त्यात ते म्हणजे जे हे आहे ना ते गज, त्याला असा टिकून तिचं मला वाटलं हा खाली काय बघतोय. तर त्याला सलीम अरबाज म्हणतो हा चक्कर ह्या झाले. त्याला त्या आनंदाने मी भेटलोय म्हणून त्याला चक्कर तिथंच खाली असा एकदम अनकॉन्शियस झाला. आणि आम्ही इतकं हसत होतो, म्हणलं तुला घेईल नाही गेल हे वेगळं, चक्कर वेकर आणायचं नाटक करायचं नाही. मी त्याला रागवलो, पण त्याला खरंच चक्कर आली. हे सगळे ह्यांच्या कास्टिंगचे इतके गमतीत सगळ्याच्यात. आकाशसाठी प्रश्न आहे, तू आधी पैलवानकी करायचा, कुस्ती खेळायचा, तर कुस्ती जास्त सोपी होती की ॲक्टिंग? माझ्यासाठी दोन्ही अवघड होतं, कारण म्हणजे कधी ॲक्टिंगही नव्हती केली आणि कुस्ती शिकायच्या आधी म्हणजे मला थोडी आवड होती, पण ते कधी केलं नव्हतं मी. पण ज्यावेळेस दोन्ही शिकत होते मला दोन्ही अवघड वाटलं. म्हणजे बेसिकपासून मला सगळं शिकायचं होतं. तुझ्या अभिनयाच्या बद्दल खूप सगळेजण बोलतात, पण आम्हाला तुझं पैलवान आकाश कसा आहे किंवा त्याच्याविषयी जास्त जाणून घ्यायला आवडेल. पैलवान आकाश आता बराच फरक झाला, कारण पैलवान आकाश जो होता तो त्यावेळेस फक्त व्यायाम करायचा, खायचं, झोपायचं एवढंच काम होतं त्याचं. पण आता ते सगळं बदललंय. म्हणजे आता व्यायाम करतो मी, पण पहिल्यासारखं झोपत नाही किंवा अजून बरेच अशा गोष्टी ज्या माझ्यामध्ये फरक पडलाय. आधी बोलत पण नव्हतं एवढं, मी आता असं बोलायला लागलो आता. अरे पण तुम्ही थिएटरमध्ये जो लोकांना अनुभव येतो तुम्ही बघितलाय का प्रत्यक्ष? म्हणजे त्याची जी एंट्री आहे त्याला पब्लिक शिट्ट्या टाळ्या बेळ्या ते तुम्ही अनुभवलंय का? ते बुरखे बिरखे पांघरून जा. माझी इच्छा आहे, मला जायचंय ते बघायला. तू बघितलंच नाही का असं? म्हणजे मी त्याला विचारला आलेला सैराट बघितला का नाही म्हणून. त्यानं बघितला, पण त्याने कॉमन ऑडियन्स नाही बघितलं. प्रीमियरला बघितला. आणि आमची इच्छा होती, पण ना इतकं म्हणजे ते कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते ह्यांना घेऊन गेलं तर कुठं. आणि मी पण त्या कोथरूडला गेलतो परवा आम्ही, तर जवळजवळ 300-400 माणसं आमच्या गाडीवर आली, उतरून पण देईनात. आणि गाडी फुटायची वेळ, आम्ही थेट गाडी बाहेर काढली, निघून गेलो. मग खूप बाउन्सर बोलवून, खूप पोलीस बोलवून मग मला जाता आलं. आणि ते लोकांना इतकं आवडलंय, तर ते लोक मला ही पण आता ते सांगलीला कुठे गेली होती तिकडं
कवठे महांकाळ. कवठे महांकाळला तर एक खूप 50 एक बाईक 30 किलोमीटर मागे येत होते याच्या. हे जरा अतिरेक आहे म्हटलं, ते लोकांना आपली फिल्मीच लोक आहेत त्यामुळे असं होणारच. नाही, या सिनेमाचं ना म्हणजे तुझी स्त्री कॅरेक्टर्स तुझ्या एकूण सिनेमांमधली हा एक फार याचा मुद्दा आहे ह्याही सिनेमामध्ये, की चला आता मी काहीतरी संदेश देतोय म्हणून तुझी कुठलंही कॅरेक्टर म्हणजे त्यातनं जो काय मेसेज आहे तो मेसेज तर दिला जातो, पण कुठलंही कॅरेक्टर ते आव आणत नाही. आणि खूप साध्या साध्या गोष्टींमधनं जे काही ही कॅरेक्टर्स आहेत ते उभे राहतात. म्हणजे अगदी आर्चीचं प्रेमामध्ये पुढाकार घेण्यापासून ते शेवटी सुद्धा, की म्हणजे परशा जो आहे तो त्या ठेल्यावर काम करतो, आर्ची नोकरी करते. आर्ची स्कूटर नंतरही हा मागं मुलाला घेऊन बसतो, आर्ची स्कूटर चालवती. फ्लॅटच्याही याच्यामध्ये आर्चीच त्याच्यात पुढाकार घेते असं दिसते. हे सगळं म्हणजे हे काही न सांगता खूप काही सांगणं. तर आणि तुझी स्त्री कॅरेक्टर्स त्याच्याबद्दल तू काय आणखीन? म्हणजे मी ना लहानपणापासून सगळं आपण त्याचे बळी पण असतो आणि आपण त्याच्या काय म्हणू त्या सगळ्या व्यवस्थित बघतही असतो. मी पुरुष म्हणून वाढलो, आपण नालायकपणे कसं म्हणजे आपोआप ते हा जो दुजा भाव आहे तो आई लहानपणापासूनच घरात कुटुंबात सुरू होतो. आणि ते सीमांत बोवा कोणीतरी म्हटले की स्त्री ही कुटुंबात घडते, म्हणजे स्त्री अशी दुय्यम असायची कारण हे कुटुंब हेच तिचं काय कार्यशाळा एक पद्धतीची. मला नेहमी वाटायचं की हे आता हे काय म्हणू त्याला, हे 100% असंच असतं असं नाही, अपवाद असतातच. पण मी ज्या काही स्त्रिया बघायचो किंवा मला वाटायचं की असं असायला पाहिजे, तर मला ह्या सगळ्या व्यवस्थेचा पण कंटाळा येतो. लग्न ही व्यवस्थेचे पण खूपच मला विचित्र वाटतं की तुम्ही म्हणजे मला दिसतच नाही असं की तुम्ही कुठली रस्त्यावर जावा नेहमी हे चित्र असतं की बाई मागं बसली. परत पुरुषांनी अजून विचित्र फंडे शोधून काढलेत, ती तसली बाईक जी मागचं सीट खूप उंच आहे आणि अशी डोक्यावर नसते त्याच्या. हां, मग ते काय त्याचा हेतू काय त्याचं कळत नाही त्याला, ते मला त्याचं नेमकं. तर त्याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे एकतर मुलींनी, मागं बसलं नाही पाहिजे आणि बसायचं असेल तर मुलांना बसवलं पाहिजे आणि आपडलं पाहिजे. ह्या व्यवस्थेत अशी प्रचंड चिन्ह आहेत इतकी भारी की बाईला बरोबर दुय्यम वस्तू आणि हे करतं. आणि त्यात बाई पण आहे, म्हणजे ती बाई सोडायला पण तयार नाही. त्यांना त्यातच भारी वाटतं, म्हणजे की सगळ्या त्या प्रतिमांना ती मोहिली. म्हणजे षडयंत्र मी आखलं, पुरुषाने आखलं आणि बाई त्याला ते अंगीकारलं तिनं आणि ती आपण स्वीकारलं. हां, म्हणजे ते उंच टाचाचे सँडल घालायचे आणि उंच जायचं. कुठं उंच जायचं मला माहित नाही आता त्यानं. पण काय उंच असून काय होणार आहे, पुरुषाचं आहे की उंच बायको नको, म्हणजे सगळेच प्रतिमा आहेत. मला ते असं वाटायचं की आर्ची जी माझ्या कल्पनेतली असेल, काही रेफरन्सेस आहेत की आर्चीला माझ्या जवळची माणसं आहेत, तर त्याने तयार केलं. आणि मला ते आवडत नाही की तुम्ही तत्वज्ञान सांगत बसता. असं जाणवतं की तू असं बंडखोर, प्रतिभावान, हुशार अशा मुलीच्या प्रेमात आहेस. हो, आणि त्यामुळे ते तसं कदाचित पण तेच कॅरेक्टर असाही माझा इतिहास लयच खतरनाक आहे. म्हणजे काय म्हणू त्याला, खूप फाटका तुटका विचित्र इतिहास आहे माझा. आणि मी खूप बोलतो स्वतःविषयी, पण बऱ्याचदा मी काहीच बोलत नाही असं मला जाणवत राहतं. आणि तो इतका विचित्र ओबडधोबड आहे. मग अशी मी आणि अमित बोलत होतो तर तो म्हणत होता की नाही काय यश अपयशाला पण मी अशा छोट्या छोट्या पॉईंटला खूप हे केलं आहे. मी पुण्यात असताना वॉचमॅनगिरी केली आहे, टेलिफोन बूथवर बसलो, इस्त्रीच्या दुकानात काम केलं आणि मजाही घेतली. छोट्या छोट्या आनंदाला खूप मोठा आनंद. पण मला वाटतं की ते हेही कळून चुकलं की आनंद आणि दुःख हे सार्वत्रिक किंवा सर्वकाल नाही, ते बदलत राहील. आणि ह्या ज्या प्रेमाच्या ह्याच्या संकल्पना आहेत किंवा आपण प्रेम करतो त्याच्यात प्रेमात पडतो हे तर आहेच आहे, पण व्यवस्था म्हणून तुम्हाला एका ह्याच्यात रेटत असते दरवेळेस. मग त्यात हे जातपात आहेच, तुमची व्यवस्था आहे, तर ह्याला इतिहास पण आहेच. वर्तमान खरं तर मी आता अपेक्षाच करत नाही, मी वर्तमानात इतका स्वतःच्या प्रेमात आहे आता आणि मला मजा येते. मागं कोणीतरी व्हॅलेंटाईन दिवशी मला प्रश्न विचारला की तुझी व्हॅलेंटाईन कोण आहे. माझ्या आयुष्यात आहेत व्हॅलेंटाईन खूप लोक माझ्या अवतीभोवती, पण ना सगळ्यात भारी माझं आयुष्य आता की त्या आयुष्याच्या कमरेत हात घालून मी खूप छान नाचतोय. मला ह्याच्यापेक्षा भारी गोष्ट वाटत ही जी फिल्म आहे ही म्हणजे असं म्हणताना किंवा बघताना पण आमच्या लक्षात आलं की ब्रेकच्या आधी एक फिल्म आहे आणि ब्रेकच्या नंतर एक फिल्म आहे. सो ब्रेकच्या आधीची फिल्म बघताना असं वाटत नाही ती नागराज मंजुळेची फिल्म आहे, आणि ब्रेकच्या नंतरची जी वास्तववादी किंवा त्यांच्या जगण्यातलं प्रत्येक गोष्ट आम्हाला जाणवते, ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. हे दोन खरं तर खूप अवघड असतं एका दिग्दर्शकाला अशा दोन वेगवेगळ्या पातळ्यांवरती एकाच फिल्म मध्ये लढणं. म्हणजे ते कसं जमलं? मी तर उलट ह्याला नाकारतो. ब्रेक किंवा इंटरव्हल ही बाहेरची कन्सेप्ट आहे, इंडियन कन्सेप्ट आहे, अत्यंत फालतूक कमर्शियल कन्सेप्ट आहे की तुम्ही पॉपकॉर्न खाल्ला पाहिजे म्हणून. मी जिथे इंटरव्हल केला मी काय ठरवून तिथे लिहिलं नाही की इथून पुढाचं ते जगण्याचं एक रेट आहे. म्हणजे आता तुम्ही मला ते असा विचार करण्याची पण गंमत वाटते. म्हणजे आपली परिमाणं इतकी
कुचकामी आणि जुजबी आहेत ना की तुम्ही फुटपट्टीने दूध मोजायला जाता, तुम्ही उंची लिटरमध्ये मोजता. कधी कधी तुम्हाला घोळ करतं, कधी कधी काय तुमच्यापुढं अचानक चमत्कारिक येऊन उभं राहतं की तुम्हाला त्याला मोजायचं कसं तेच कळत नाही आणि तुम्ही जुन्या परिमाणाने नाही मोजू शकत. असं अनेक कवितांबाबत झाले. नामदेव ढसाळच्या कवितेला अश्लील कविता म्हणून हे केलं. मी ह्या अर्थानं नाही म्हणत की माझी फिल्म लई थोर आहे, मी म्हणतो परिमाण. तुम्ही हे जे परिमाण लावताय की इंटरव्हल आणि इंटरव्हलच्या नंतर हे बाह्य परिमाण आहे. मला जर परवानगी दिली असती थिएटरवाल्यांनी आणि लोकांना जर ब्रेकची आवश्यकता नसती सगळेच ह्याची, तर माझी फिल्म सलग होती. मग तुम्ही कसं मोजलं असतं की इथून बदललं नाही, पण तरीही त्यातली गाणी, त्यातलं जे म्हणजे ते तुम्ही ब्रेक नका मोजू. बरं, ब्रेक नाही म्हणत, पण जे काय म्हणतो आपण डिरेक्शन किंवा बाकी आता ट्रीटमेंट आहे. उदाहरणार्थ मी रस्त्यावर नाचतोय, लय भारी नाचतोय आता आपण मुंबईच्या, आणि सगळ्या गाड्या थांबल्या तर मी फुल ऑन नाचतोय शाहरुख खानचा, कारण एखाद्याने ठोकलं, तिथून पुढचा काय कार्यक्रम होईल? हॉस्पिटलमध्ये जायबंदी बस. मग तुम्ही असं कसं म्हणाल की अरे काय बदल अचानक ह्याने ट्रान्झिशनच दिलं नाही? अरे ठोकलं ना, आता बसा ना, पाय तुटला सांगून पण म्हणजे मला जे पण ही रिॲक्शन तर तुझ्या म्हणजे आलीच असेल. ही खूप सार्वत्रिक रिॲक्शन आहे की इंटरव्हलच्या आधी नागराजने या पद्धतीची पण फिल्म जरा करून घेतली. हे मला खूप गमत वाटते याची. असं ऐकलं ना, पण असं खूप ऐकलं. मला सांगितलं भयंकर त्याचा तिडीक गेले होते. मला तिडीक नाही, मला कीव येते कधी कधी की मला अरे यार असं नका करू, कारण मी इतकं मूर्ख नाही. मला ना चूक म्हणजे करता नाही करत मी काही गोष्ट, मी नाही करत. मग म्हणजे नाही का चला करून बघू, मग गणपतीचा मारुती झाला किंवा नाही का असं काहीतरी झालं आणि मग म्हणाला नाही कसं काय, असं नाही करत मी. मला जे करायचं होतं, मी माझी फिल्म 1000 वेळा बघितली एडिट करून. मला एवढीच लेंथ ठेवायची होती. माझा कट तिथं का रेंगाळतो त्याला मला काहीतरी लॉजिक होतं माझ्यापुरतं, ते कळून न कळून, ते थोर असो किंवा तुच्छ असो, पण तसंच होतं. इंटरव्हल अनेक ठिकाणी आम्ही करून बघितले होते, इथं करू का तिथं करू का, पण फिल्म म्हणून जर बघितलं, मला एक असं म्हणजे एक ना तुम्ही स्वीकारलं पाहिजे की आता मी असं म्हटलो की तू छान दिसतोस बरं का, पण फक्त तुझं तोंड जरा वेगळं पाहिजे. अरे मी आहे ना नागराज, तुझं उंची खास आहे, तुझा रंग वेगळा पाहिजे होता. हे लॉजिकच नाही. मी असा आहे आता, मग माझं समीक्षण करा आणि तुम्ही मान्य करा की हे जगण्याची रीत आहे, हे फुललंय असं आहे. मग आपण नेहमी काय करतो, ते झेंडू भारी बरं का, ते गुलाबासारखं नाही. झेंडूला झेंडू म्हणलं तर झेंडूची महती आहे, तुम्ही गुलाबाला म्हटलं तर मग कोणीच कुठल्यासारखं नाही. फॅन्ड्रीची तुलना मीच करत नाही स्वतः. मला अजिबात आवडत नाही की फॅन्ड्री भारी का सैराट भारी, मला हे पण कळत नाही. मी म्हणतो की आत्ता हे केले हे मला आत्ता वाटतं, फॅन्ड्री भूतकाळ झालाय, माझं जगणं लय भारी, माझ्या हातात येत नाही परत ते. म्हणून मला संकल्पनाच्या बाबतीत मला गंमत वाटली की भल्या लोकांनी या पद्धतीचे रिॲक्शन दिले खूप केलेत. पण मला बर्लिनला सिलेक्ट झाली. मला सगळ्यात बरं काय वाटतं, जर बर्लिनला सिलेक्ट झाली नसती ना, तर लोकांना अजून मजा आली असती, म्हणजे हे असं म्हणायला. पण बर्लिनच्या लोकांनी, तिथल्या समीक्षकांनी, तिथल्या ज्या होते त्यांनी इतकं छान कौतुक केलं फिल्मचं ऐकून. आता ते मी असं का केलं ह्याला कारण आहे ना, म्हणजे हे काही चुकून झालेलं नाही आहे की सुरुवातीला गाणी आणि जे काही होतं ते, मग ते का आहे ते माझ्यावर विश्वास, म्हणजे ह्यानं असं केलंय जाणीवपूर्वक, आणि मग बघायला पाहिजे. म्हणजे इंटरव्हलच्या पुढची फिल्म, इंटरव्हलच्या आधीची फिल्म, मी तो कुठलीही कलाकृती ना, म्हणजे कवितांच्या बाबतीत असं होतं किंवा नामदेव ढसाळची कवितेच्या बाबतीत तर मला पण व्हायचं. आणि मी खरं तर मी वाचायला असं गेलो की नामदेव ढसाळांबद्दल वाचलं, मग कविता वाचली, आणि ते वाचताना ते ज्यांचं वाचलं ना, मला त्यांचं परत वाईट वाटायला लागलं की अरे हे असं का करतात, हे असं काय लिहित आहेत. कारण की ढसाळांबद्दल कुठेतरी वाचलं आणि हे असा कवी आहे, आणि हे आम्ही ह्यांची पुस्तकं नाही का उशाखाली दडवून वाचतो, लहान मुलांच्या हातात पडू देत नाही. आणि मग आपण इतक्या जर संकुचित बघितलं तर ढसाळ कळणार नाही, किंवा कुठलीही कविता जगातली. मला फिल्मच्या बाबतीत असं वाटतं की ह्या चुका असतील, पण त्या चुकांना तसं शोधायला पाहिजे की ही काय चुकलंय, पण वेगळ्याच पट्टीने मोजतात तेव्हा मला वाईट वाटतं. ते मला विचारायचं आहे खरं तर, मी जेव्हा पिक्चर संपून बाहेर आले, मला फक्त एवढंच वाटलं की मला आर्ची व्हायचं आहे, आणि माझ्यासारख्या अनेकींना वाटलंय. पण जेव्हा परशा आणि आर्चीचं भांडण होतं, आर्ची निघून जाते आणि आर्ची पुन्हा परत येते. तुम्ही म्हटलात की आर्चीला मला खूप सक्षम दाखवायचं आहे किंवा आणखी काही, पण आर्ची तेव्हा मॅच्युअर होते का? किंवा मला असं म्हणायचं की हा पिक्चर जर अधिक आर्ची केंद्रित असला असता तर आर्ची परत आली असती का? कारण मग पळून जाणारी मुलगी कुठल्याही जातीतली असो, कुठल्याही सामाजिक स्तरातली असो, तिला ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या याच्यातून तुम्हाला सांगायच्या होत्या का? किंवा इतर कुठल्या कलाकृतीतून आम्हाला दिसतील का? म्हणजे आता तुम्ही जसं म्हणता की आर्ची केंद्रीय असती तर ती माघारी आली नसती, ह्याचं लॉजिक मला कळलं नाही. एकतर म्हणजे सोडून जाणं ह्यातच काहीतरी थोरवी असेल तर सगळ्यांनी सगळ्याला सोडून जावं, आणि मग सगळे थोर होतील. थोर माणसं कोण आहेत की एकमेकांना भेटतील, एकमेकाला समजून घेतील. आता जमतच नाही म्हटल्यावर मग सोडूनच जायला पाहिजे तुम्ही. म्हणजे आर्चीचं परशा खूपच नालायक आहे तर आर्चीनं सोडूनच जायला पाहिजे, पण त्याला काही वाव नाही. पण परशा नालायक नाही इतका, आणि आर्चीला काहीतरी असेल की चान्स देणं,
आर्ची मला म्हणजे त्या कॅरेक्टरमध्ये पण ती इतकी गंमत वाटायची की ती परत एक त्यात ती जिथून वळते माघारी तिथे एक सीन आहे की 2 भिकारी दिसतात आणि परिस्थिती कशी असू शकते. तुम्हाला मला एकत्र राहायचं का हा प्रश्न असतो. एकत्र राहायचं नसेल ना तुम्हाला सोन्यात किंवा म्हणतो ना आपण तुम्ही राजमहालात राहा, मला राहायचं नसतं. मग तुम्ही माझ्यासोबत आर्ची परशा दोघंही सुखात आहेत नाही का. ह्यांच्या म्हणजे आईवडिलांनी त्यांना सांभाळले, तात्याने पण नाही का चला या रे बाबा तुमचं लग्न लावून देतो. पण आर्चीला आणि परशालाच राहायचं नाही तर अर्थ नाही. पण परिस्थिती किती विपरीत असू द्या आम्हाला राहायचं हे मी केलेलं निर्माण म्हणून ती माघारी येते. तर मला वाटतं तो जास्त मच्युरपणा आहे. आणि पळून त्या तसं जाणत आणि असं कुणालाही म्हणजे त्या अर्थानं तुम्ही म्हणता की ती गेली असती तर ती अधिक स्त्री केंद्रित झालं असतं, मला नाही वाटत तसं. नागराज, विशेषतः या चित्रपटात सल्ल्याची रिंगटोन, कॉलर टोन जी रिंगटोन केलेली आहे ती स्पेशली आजकाल सोशल मीडियावर पहिल्यांदाच तुमच्या ग्रुपवर मी पाठवते आणि प्रत्येकजण पाठवते. ती मुद्दामून तयार केलेली होती की नाही? मी यूट्यूबला व्हिडिओ बघत होतो तर एकदा ते मी ऐकलं आणि ते मला इतकी मजा आली ते ऐकून, मला हसायला येत होतं ते ऐकून. आणि मला ते ऐकलं की मला वाटलं ही रिंगटोन इथं पाहिजे माहिती बोल. आणि मग मी ते अशा खूप मोठा व्हिडिओ होता त्याच्यात ते मध्ये कुठेतरी होतं ते मला कळत नव्हतं ते काय म्हणते पप्पा धीरू धीरू. तर मला हे कोण आहे काय काय शब्द आहेत ते कळत नव्हते. तर ते बऱ्याचदा मग मी सगळ्यांना सांगून ते शोधलं आणि तो बरोबर काढून ते वापरला. कारण की ते त्यात एक गंमत आहे आणि त्यांचा डान्स आणि ते इतकं मिसमॅच आहे त्याच्यात. तर ते मला यूट्यूबवर सापडलं होतं. हे खरं तर खूप प्रश्न विचारायचे आहेत. सैराट बद्दलच्या अगदी बारीक बारीक गोष्टी देखील जाणून घ्यायच्या आहेत. एक छोटासा ब्रेक आणि लगेच परत येतोय. पाहत रहा माझा कट्टा. ब्रेक नंतर कॉटन किंग प्रस्तुत माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सैराटची टीम आपल्याबरोबर आहे, आपण गप्पा मारतोय. रश्मीकडे जाण्याच्या आधी तुमच्या दोघांसाठी प्रश्न की ह्याच्यामध्ये असं आहे की आर्ची ही फार डॅशिंग आहे, आर्ची बुलेट चालवती, आर्ची ट्रॅक्टर चालवती, आर्ची प्रपोज करती, आर्ची श्रीमंत आहे, परशा गरीब आहे. हे जर उलटं असतं की परशा बुलेट चालवतो, परशा श्रीमंत आहे, परशा ट्रॅक्टर चालवतो, आर्ची आपली नाजूक, परशा प्रपोज करतो, कसं झालं असतं? मजा आली असती? आजपर्यंत तेच होतं सगळं. म्हणजे याच्या आधी बघितलं आपण सगळ्या फिल्म तर तेच होतं. तर इथून पुढे जे वेगळं बघायला भेटले सगळं त्याच्यामुळेच जे परशाचा स्वभाव आहे किंवा आजचा स्वभाव असेल वेगळं बघायला भेटलं याच्यामुळे काहीतरी. तेच की आतापर्यंत फिल्म बघत होतो त्याच्यात तसंच होतं की मुलगाच डॅशिंग आहे, पोरगी घरीच बसते, तोच येतो तिला प्रपोज करतो. पण ह्याच्यात पूर्ण वेगळं आहे ना मुली. आणि मला वाटतं की असंच असावं की मुलीनीच प्रपोज करावं दर तसं नाही की मुली का करू शकत नाही. ते ह्या फिल्म मधून दाखवलंय ना की मुलगी पण ते करू शकते, ती कुठंच कमी पडत नाही. अरे पण तुम्ही कधी FY ला होता ना, तुम्ही दोघे जण FY ला होता ना. FY ला शिकायचं असतं का प्रेम करायचं असतं? आणि तुम्ही नुसतं प्रेम नाही केलं, नंतर तुम्ही त्या कार मध्ये पण जाऊन बसला होता. ते काय आम्हाला जाऊन बसायला सांगितलेलं. माझी चूक आहे. नागराजन, तुम्ही आता म्हटलेलं की तुम्हाला महिलेचं कॅरेक्टर म्हणजे हिरोईन तुम्हाला स्ट्रॉंग दाखवायची होती, मुलगा थोडा लाजरा बुजरा दाखवायचा होता. संपूर्ण चित्रपटात तेच आहे. फक्त एकच क्षण खटकला की जी आरची परशासाठी गोळी झाडते, जी आरशी परशासाठी मारामारी करते, घर सोडते, ती आरशी मार खाऊन घेते परशाकडनं. भर हॉटेलमध्ये तो थोबाडीत मारतो, रस्त्यात तिचा हात पिरगळतो, तिच्या कॅरेक्टरवर तो प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आणि हे ती सगळं सहन करते. असं का? तेव्हा आरची 2 ठेवून का नाही देत त्याला परत? हे होऊ शकलं असतं, म्हणजे हे सुद्धा होऊ शकलं असतं. पण ना तुम्ही म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यात एक लॉजिक होतं ना. तुम्ही शेवटी म्हणजे एक ज्याला आपण नेहमी म्हणतो ना की आर्चीचं एक तर आर्ची आता पाटीलकीच्या बाहेर आहे, त्या सगळ्या व्यवस्थेच्या जिथं त्याच्या बाहेर आहे ती. आणि ती त्याच्या आधी पण एकदा मार खाते जेव्हा ते हैदराबादमध्ये असते सुरुवातीला. तर ते त्या कॅरेक्टरचं एक हे होतं की तुम्ही तुमची टेरिटरी सोडल्यावर तुम्ही कसे वागायला लागाल ना. म्हणजे नेहमीच तुम्ही दहशत करणं आणि हे करणं हे पण काही हे नाही आहे. म्हणजे असंच होऊ शकतं असं नाही आहे. पण तुमच्या त्याच्या बाहेर गेला, तुमच्या ते म्हणतो ना तुमच्या एरियाच्या बाहेर गेला तर काय होतं. आणि परत तेच व्यवस्था सुरू होते का की पुरुष आणि स्त्री. तर ते त्याचं खरं तरी आहे. ते तुम्हाला खटकतं, ते योग्य खटकतंय, ते खटकायलाच पाहिजे. नाही पण इथं एक असंही आहे ना की परशा आणि आर्ची आता एका लेवलला आले. आधीच्या स्थिती जेव्हा होती तेव्हा आर्ची कुठंतरी होती आणि परशा असं कुठंतरी होता. इथं आहे की परशाला हे जाणवतं की ही पण माझ्याच लेवलला आलेली आहे.
म्हणजे आर्थिक अर्थानं सामाजिक अर्थानं त्याच्यामुळं परशातही तो कॉन्फिडन्स आलाय की तो तिला मारतो. अदरवाईज त्याची हिंमतच नसती झाली आधीच्या स्थितीमध्ये आर्चीच्याकडं आर्चीवर हात उचलणे. होय की म्हणजे काय गंमत आहे की म्हणजे मला वाटतं की हे सगळ्या ह्याच्यात दाखवतात की तुम्ही एकदा आणि ही पुरुष मानसिकता पण असेल की तुम्ही लग्न केलं की बायको बायको झाली. म्हणजे अधिकारी असतात, मी अशा खूप ज्या बघितल्यात, मी अशा खूप ऐकून आहे गोष्टी की बायको अधिकारी, नवरा काम करत नाही पण घरी मारतो नवरा बायकोला. म्हणजे हे आहे, हे विचित्र म्हणजे वाटलं तरी असा वस्तुस्थिती आहे, त्याला तुम्ही नाकारू शकत नाही. सगळंच मला वाटलं असतं मारामारी करावं आरचीला सगळे 2-4 नाही का तेलुगू फाईट केली असते ते कधी कधी वास्तवाला धरून पण होत नाही ते. नागराज सर, तुमच्या चित्रपटातले सगळे कॅरेक्टर्स असतात ना खूप इम्पॅक्ट ठेवतात. तर तुम्ही आता समजा कॅरेक्टर निवडताना तर त्या ॲक्टरची आता देहबोली, परत त्याचे स्ट्रक्चर, त्याचे अभिनय कौशल, म्हणजे तुम्ही कशाच्या बेसवर त्याची निवड करता मोस्टली? मी तेच सांगितलं मग अशी सुरुवातीलाच म्हणलं नाही मी की दिसतो कसा ना माणूस, त्यानंतर आवाज, की तुम्ही कसे दिसता. आणि म्हणजे माझ्या मनात जे कॅरेक्टर आहे हा खरं तर खूप संकुचित विचार आहे ॲज अ डिरेक्टर माझ्या पुरता. तुम्ही पुढं काय कराल मला ती भीती असते, म्हणून माझ्या कॅरेक्टर बद्दल मला वाटतं की यांनी परत चांगलं काम करावं. पण मी जे बघतो ते मी खूप थेट बघून तसं ते आपल्याला जे दिसतं ना ते करतो. आणि आवाज आणि देहबोली म्हणजे तुम्ही दिसता तेच महत्त्वाचं आहे की तुमचे जेस्चर पोस्चर, तुमचं चालणं बोलणं कसं आहे, आणि त्याच्यानंतर मग अभिनयाचा भाग येतो. पण ज्या पद्धतीचे जे कॅरेक्टर असतात एक तर सोपं पण आहे एका पद्धतीने की तीच भाषा आहे किंवा नसली तरी थोडी हे करता येते. पण पहिल्यांदा रूपरंग ज्याला म्हणतो आपण, ज्या पद्धतीने रूपरंग या अर्थानं सुंदर या अर्थानं नाही म्हणत मी, व्यक्तिमत्व आणि आवाज. नागराज, फॅन्ड्रीमधल्या शेवटच्या दगडाची खूप चर्चा झाली आणि इथल्या त्या रक्ताळलेल्या माखलेल्या पायांची, पाऊल खुणांची, तुला असं प्रेक्षकांना गाफील पकडणं आवडतं का? म्हणजे मला तो एक कसं माहिती ना की एका टोकाला नेऊन तुम्हाला कुठेतरी समारोप करायला लागतो. एक गोष्ट आहे की एक तिथं संपायला लागते आणि संपण्याचा क्षण इतका कधी कधी विचित्र असू शकतो की सगळं संपल्याचीच भावना येते की चला ठीक आहे. प्रत्येक गोष्टीत असं होतं. तर मला वाटतं त्या फॉर्मचा म्हणून एक तो भाग पण आहे की तुम्ही कुठं संपवता, कशी संपवता गोष्ट. तर ते फॉर्म म्हणून म्हणजे फिल्म कशी संपते, कविता कशी संपते, कला ते काय म्हणू त्याला, कलाकृती, आकृतीबंध म्हणून पण आहे, त्याची पण एक गरज आहे. आता ते मला दोन्ही तिन्ही ह्याच्यात म्हणजे शॉर्ट फिल्ममध्ये पण मला ते कदाचित सगळ्यांना आवडलं होतं. मी जिथं शेवट पिस्तुला तुम्ही जर बघितली असेल की जिथं शेवट झाला ते लोकांना आवडतं. आणि त्याच्यातून काहीतरी परत मी चित्रपटाच्या बाबतीत नेहमी म्हणतो की तुम्ही बोलायला नाही पाहिजे जास्त, त्यातनं गोष्टी सुरू होतात, तयार होतात आणि त्या इंटरप्रिट आपण माणूस असल्या कारण आपण खूप इंटरप्रिट करतो. तर मला आवडतं ते. आता त्यात तुम्हाला वाटतंय का नाही, आवडते का नाही ते तुम्ही. आणि गाफील पकडणं चांगल्या अर्थानं असेल तर मग ते चांगलं आहे, मी पकडलं असेल तर ते चांगल्या अर्थानं अशासाठी आहे, चांगल्या अर्थानं अशासाठी कारण आधीच्या सगळ्या सिनेमाभर जो पब्लिकमध्ये असं एक जे असं उन्माद वाईट शब्द होईल पण जे असं सगळं असतं ना, असं जे रसरसले पण बाहेर पडताना सगळे असे तोंड करून बाहेर येतात, म्हणजे निशब्द असतं वातावरण. तर हे इतकं अनपेक्षित असतं की ह्याचं म्हणजे इथून सुरुवात झाली आणि ते कुठं जाऊन संपलं तर ते बिलकुल अभिप्रेत नसलेलं असं काहीतरी घडताना दिसतं. आणि त्याचं जे टेकिंग आहे तर तेही म्हणजे सुन्न करणार असं, म्हणजे जे आमिरनं पण त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं, तर सगळ्यांची तीच भावना आहे. आणि त्या अर्थानं गाफील फार चांगल्या पद्धतीनं म्हणजे मला मी जेव्हा स्क्रिप्ट नॅरेट केलं तर सगळ्यांना पहिला हा सगळं नाही का ते सगळं जिथपर्यंत घडतं पळून सगळं भारी वाटायचं. त्यांना काळजी वाटायची की शेवटी कसं होईल त्यांना कळायचं नाही. त्यात लिहिलं खूप थोडं आहे, म्हणजे त्यात लिखाणात खूप थोडं आहे त्याच्यात. पण इतक्या छोट्या छोट्या गोष्टी मला लिहिताना ते जाणवतात. आणि मी स्क्रिप्ट लिहिताना बऱ्याचदा लिहित नाही जे मला करायचं आहे. बऱ्याचदा मला तिथं सेटवर सुचतात गोष्टी ज्या काय आहेत. आणि प्रतिमा सांगत बसल्यावर काय मजा आहे ना परत, म्हणजे काय अर्थ काय मग त्यांना कविता कशी वाचायची हे शिकवायचं आणि परत कविता वाचायला द्यायची, हा जरा उपद्व्यापच आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणता सुजयनं पण खूप छान त्याचं कौतुक केलं. तो म्हणला तो शेवटच्या 15-20 मिनिटं खूप बॅटिंग केली म्हणला तो त्याच्या भाषेत. म्हणला की तू जे केलंय हे वाटतच नाही की असं काही घडू शकतं. आणि त्याच्यात खूप कमी शक्यता होत्या. खरं तर खूप साधा सीन आहेत, खूप सगळं इतकं ती आहे. परत अजून दुसरी गोष्ट की पहिल्यापासून प्रिडिक्ट आहे की काहीतरी होईल लोकांना. आणि मला वाटतं की कदाचित ते माझं आता आत्मस्तुती करतोय पण ते यश असावं की मी तुम्हाला ते गाफील करू शकलो. माझे कष्ट तिथंच होतं, मला ते शेवटचं होतं ते ठीकच आहे. आणि फिल्म संपते ना तिथं मला मजा येते. आणि ते मी नेहमी मागच्या वेळेस म्हणलं होतं फॅन्ड्री, मला ते खूप कंटाळा येतो. सगळे आले एकत्र, आपल्या फिल्म तर अशा संपायच्या आणि फोटो काढला बाय बाय असे करतात लोक. म्हणजे ते
आणि आपल्याला परत एक जसे गाण्यांचं म्हणतात तुम्ही, लोक पिक्चरमध्ये जातात त्यांना नाचायचंच आहे, त्यांना धिंगाणात घालायचं आहे, जणू काय आपण महासत्ता आहोत, जणू काय आपल्या घरी 5-5 करोड रुपये जमा झालेत बँकेत, जणू काय आपण सगळेच आनंदी आहोत, जणू काय बागा फुलल्या आहेत, जणू काय पाऊस पडतोय, विहिरी पाण्याने तुडुंब भरल्यात, इतकी माणसं खुश आहेत पिक्चरमध्ये जाऊन. मला हे कळतच नाही. बाहेर आली की परत सगळे व्यवहाराला लागतात. काळ आठवतो मग सगळंच. कवितेचं पण तसंच आहे. कविता वाचायला लागला की आवाज ढाण्या अमुक, आणि कविता वाचून बसली असं करून बसली. मला त्याची पण कंटाळा येते की अरे काय हे असं होतं. नागराजजी, या चित्रपटाचं यश एवढं प्रचंड आहे की लोकांच्या नागराज मंजू या व्यक्तीकडून अपेक्षा आता खूप वाढल्या आहेत. तर जेव्हा तुम्ही पुढचा चित्रपट बनवाल तर याचा तुमच्यावरती कितपत दबाव असेल, आणि जे परशा आणि आर्ची आहेत तर तुम्ही जेव्हा दुसऱ्या चित्रपटांमध्ये काम कराल तर तुमच्यावर किती दबाव असेल लोकांच्या अपेक्षांचा? तुम्ही सांगा. नाही बोलत जमत म्हणतात, आम्हाला उत्तर कळे नाही ह्याचं. खरं तर त्यांना काय, त्यांना मीच आणले, मी अपघात घडवून आणलाय त्यांच्याबरोबर. त्यांना माहीत नाही की आता पुढं काय होणार आहे. पण मला माझ्या बाबतीत वाटतं की त्यांनी कुठलंही काम करावं, मिळालं काम तर उत्तम करतील. आणि आपण तुलना करणारी ती परत बाह्य आहे. मी नेहमी म्हणतो की अपेक्षा, समीक्षा हा जीवनबाह्य व्यवहार आहे. कविता, फिल्म हा म्हणजे त्या अर्थानं जीवनावश्यक गोष्ट आहे की ती जीवनाशी निगडीत गोष्ट आहे. फिल्म करणाऱ्याने करावं. ते मी त्या हिंदूच्या ह्याच्यात पण म्हणलं होतं की सचिन तेंडुलकर खेळतो कारण की त्याला खेळायचं आहे. हर्षा भोगलेला कॉमेंट्री करता यावी म्हणून सचिन तेंडुलकर खेळत नाही. तर मला असं वाटतं की समीक्षा होत राहील, अपेक्षा करत राहतील लोक. मी कुठेतरी गावखेड्यात होतो, तुम्ही अपेक्षा केली नाही की नागराजने यावं आणि चित्रपट करावा. कुणीच अपेक्षा करत नाही. आपण विवंचनेत असतो, आपण दुःखात असतो, कुणी अपेक्षा करत नाही. मी पिस्तुले केली, मी फॅन्ड्री केली, मी सैराट केली कारण की मी अपेक्षांचा अजिबात विचार करत नाही. मला चुकायची संधी द्या आणि मी चुकायला खूप कॉन्फिडंट आहे. मी म्हणतो की मी माती खाईन, मला वाटलं तर, आणि तुम्ही टीका करा, मला काहीच वाटणार नाही. पण आता ह्याच्यासारखं काहीतरी करायचंच, मग राडा होणार आहे माझा. आणि तसं मी अजिबात, आणि तेवढं वय नाही राहिलं माझं की मी दचकून जाईन आता अजून एक भारी काहीतरी करायचं, काय दिलं मस्त, त्या विचारात नाही मी. मला वाटतं ते करीन. तुम्हाला आवडलं ना आवडलं म्हणायला तुम्ही मोकळेत, आणि शिवाय आनंदानं खाईन मी. तुम्ही यांना म्हटलं की अपघात घडवून आणला तुम्ही या सगळ्यांसोबत. तुम्ही सूरज सोबत अपघात घडवून आणला, तुम्ही सोमनाथ सोबत, अरबाज सोबत, प्रिया, रिंकू सोबत, सगळ्यांसोबत. पण तुम्ही त्यांना एका म्हणजे जी दुनिया त्यांनी इमॅजिन केलेली नव्हती त्या दुनियेत तुम्ही त्यांना घेऊन गेलेला. पण त्याच्यानंतरचं एक रिअल लाईफ आहे ते वेगळं आहे. तिथं अभ्यास आहे, तिथं सगळ्या गोष्टी आहेत, तिथं जगण्याचा झगडा आहे, तिथं व्यवहार आहे. तर आता हे उद्या काय होईल कोणाला माहीत नाही. नागराजच्या पुढे कोण आहे हे त्यांना माहीत नाही. तर अशा वेळेला तुम्ही त्यांना काही सांगितले, तुम्ही काही की फिल्म झाली पण आता आयुष्य इथं आहे आणि या टप्प्यावर आता, कारण आता ते साधे राहिलेले नाहीत, सेलिब्रिटी पण झालेले आहेत. कुठं गेलं तर लोक 5-50 गाड्या घेऊन मागे लागतात, आणि त्याच्यानंतरचा जो व्यवहार आहे तो त्यांच्यासाठी खूप कठीण होऊन बसला आहे, स्पेशली रिंकू आणि आकाशसाठी. तर अशाला मला कायम हे वाटतं की नागराज त्याला काय सांगत असेल या लोकांना. मी ना म्हणजे सुरुवातीपासून हे सांगतो, कारण की मी स्वतःच ते करतो. कारण की ना तुम्ही काही असता ना ते, म्हणजे कोण तुम्हाला स्टार म्हणतं, मला कोणतरी म्हणलं शोमॅन तू. आता म्हणले मला काय करायचं ना, मी शोमॅन लगेच एक फिल्म केली की शोमॅन झाला. सुभाष घई तुम्ही झालात कारण की तुम्ही चित्रपटात सुभाष घईसारखं दिसता. ह्याच्याशी माझा अजिबात ह्याच्याशी अजिबात देणं घेणं नाही. म्हणजे मी तसंच असतो. म्हणजे मला त्याच सवयी आहेत, माझी दुखणी तीच आहेत, माझे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत. मी आत्ता तसाच नालायक आहे. पण ना लोक आरोपित करतात तुमच्यावर. मी माझ्या गावात मी जेव्हा होतो मी मौन धरायचो. मला असं वाटलं की मौन धरायला पाहिजे. तर लोकांना मी संतच वाटायला लागलो. काही जण मला म्हणायचे का तू लयच भारी, मग तू नॉनव्हेज बी खात नसेल. नाही मला खातो. म्हणजे लोक तुमच्यावर काय करतात ना, तर ते कुणाच्या तरी रिकाम्या देवाऱ्यासाठी तुम्ही देव व्हावं ह्याची काही गरज नाही. हे स्टार झालेत, उत्तम आहे आत्ता. पण आम्ही चर्चा करतो नेहमी की आकाश घरात तसंच राहायचं. रिंकूला मी सांगायचो की घरी जाते ना आईवडिलांना आर्ची होऊन बोलू नको, तू तशीच राहा आणि आपापली कामं करावं. आणि मी स्वतः असं समजतो की मला चित्रपट नाही करता आले तर काही करू शकतो, मी कुठलंही काम करू शकतो. आणि ह्यांना पण तेच म्हणत असतो. आमच्या गप्पा पण होतात. आणि आमच्या घरात तुम्ही जर आलात कधी तर तुम्ही आमची ही सगळी स्टार मंडळी कशी राहतात तुम्ही बघाल. खूप साधी कामं करतात, स्वयंपाक करतात, चहापाणी करतात, झाडून काढतात. आम्ही सगळे, माझा मित्र आहे राजेश पिंजानी, तो मी आमच्या इथलं मच्छर मारत असतो. तो म्हणतो यार तू डिरेक्टर आहे, मच्छर मारलाय. डिरेक्टरनं काय करायचं मग, सारखं असं करूनच बसायचं पाहिजे. डिरेक्टरनं म्हणजे मच्छर आहेत अशा वास्तवात डिरेक्टर राहतो हे विसरायला नाही पाहिजे. आणि मग नाहीतर मग कधीतरी एक मच्छर जाऊन मरून जाईल. नाहीतर एक छोटासा प्रश्न याला जोडून की ज्याला तुम्ही निरुद्देश हेतून एखादी कलाकृती मांडता, लोकांसमोर ठेवता आणि लोक त्याला इंटरप्रिट करून कुठल्या तरी एखाद्या चौकटीत अडकवतात, मग ती जाती असेल, धार्मिक असेल, त्यावेळेला नागराजला काय वाटतं? कारण या चित्रपटानंतर अशी चर्चा खूप सुरू झाली, सोशल मीडियावरती खूप मलिन प्रचार झाला त्याचा. तर
तुम्ही त्याच्यावरती कधीच बोललेलं किंवा लिहिलेलं, फक्त तुम्ही एकदाच त्याचा उल्लेख केलात की माझ्या फिल्मची हिरो ही आर्ची आहे आणि तुम्ही त्या स्त्रीच्या नजरेतून त्या चित्रपटाकडे पाहायला पाहिजे. तर अशा वेळेला अशा लोकांना तुम्ही काय सांगता? मला ना मी कसं असतं गंमत, मी काल परवा म्हणलो पेपर लिहायचा, हां तो म्हणजे ती अभ्यास करायचा, पेपर लिहायचा 3 तास, पेपर जातो तपासणीसाकडं, मग त्याच्या घरी जाऊन बसायचं. आणि हे जे 2+2 केले ना मी, त्याचं उत्तर 4 आहे बरं का. मी तसं केलं आहे, हा गुणाकार आहे, हा भागाकार आहे, हे असं झालं. हे आता प्रकरण फिल्ममध्ये खूप स्वच्छ आहे. मी स्वतः असा आहे की मी जातीवादाचा खूप कट्टर विरोधक आहे, जातीवाद्यांचा विरोधक आहे, पण कुठल्याच जातीचा नाही. मी माझ्यासुद्धा जातीचं समर्थन करत नाही. मी माझ्या भावांना, माझ्या जातीच्या लोकांनाही सांगतो की माझ्या काठीनं कुणाचा साप मारू नका. मग मी आंबेडकर म्हटलं की नागराज जय भीमचा आहे. आंबेडकरांवर माझा खूप हक्क आहे. माझा सगळ्या उन्नत, सगळ्या प्रगत जे विचार आहेत त्याच्यावर माझा हक्क आहे एक माणूस म्हणून. मी धडपडतोय, मी चाचपडतोय, ह्या वाटेला जायचा प्रयत्न करतोय. शिवाजी महाराज, जिजाऊ, ज्ञानेश्वर, बाबासाहेब, जेवढे कुठलं चांगलं आहे, जे काही माणसासाठी चांगलं आहे ते माझं आहे आणि मी तो प्रयत्न करतोय. मी कुठल्याच जातीच्या विरोधात नाही आणि मी इतका संकुचित माणूस नाही की सुडासाठी काहीतरी करेन. त्यामुळे तेवढा विश्वास फक्त माझ्यावर ठेवा, बाकी मी सांगू शकत नाही. आणि कोणाला तरी तसंच इंटरप्रिट करायचं आहे, कोणाला तरी मला शिव्याच घालायच्यात, तर तो त्यांचा मुद्दा आहे. आणि मला शिव्या आणि कौतुक ऐकायची सवय आहे. मी खूप शिव्या खाल्ल्यात लहानपणापासून. तुम्हाला सोशल मीडियावरनं बऱ्यापैकी शिव्या पडलेल्या आहेत आणि आता तुमचा सत्कार पण आयोजित केला आहे, त्याची पण चर्चा आहे. पुरंदरला तुमचा सत्कार होतो, तुम्ही कसा ॲक्सेप्ट केला तो सत्कार? हीच कम्युनिटी शिव्या देण्यामध्ये पुढे होती असं नाही म्हणतात. शिव्या देणारे लोकच माहीत नाहीत खरं तर. फेसबुकवर, व्हॉट्सअपवर ना तुम्हाला ते अननोन लोक आहेत, खूप थोडी लोक आहेत. माझी सगळी जी मित्र आहेत सगळ्या जातीची पातीची मित्र आहेत. हीच लोक म्हणताना आपण एक चूक करू शकतो की तुम्ही कोणाला तरी तुम्ही नाही का उगीच आरोप करता. तुम्ही व्हॉट्सअपवर लिहिणारे त्यांना खूप भित्री लोक असतात, म्हणजे ते काहीतरी लिहून पाठवायचं, हे करायचं आणि चिखलफेक करण्याला काही धाडस लागत नाही. तुम्हाला मी मगाशी म्हणून कौतुक करायला नाव लिहून करायचं असेल तर जरा तरी लागते. याच्यात तर असं सोशल मीडियावर की तुम्ही अंधारात राहून कुणावरही वार करू शकता. मी घर बसल्या बसल्या तुम्हाला सांगतो कुणावरही जगात बराक ओबामाला नालायक म्हणू शकतो इथं बसल्या बसल्या. त्याचा काय अर्थ आहे ना. परत दुसरी गोष्ट अशी होती की तुम्ही किती गांभीर्याने घ्यायचं ते, की ज्या लोकांना हेच कळलं नाही की आर्ची फिल्ममध्ये FYला आहे आणि FYच्या पोरीचं वय 18 पूर्ण झालेलं असतं किमान. हां म्हणजे नॉर्मली 95-99% तरी एखादी पोरगी 18व्यात असते. ती लग्न करते तेव्हा त्याच्या मधला काळ झाला, ज्यांना ट्रान्झिशन कळत नाहीत, चित्रपटी भाषा कळत नाही, तुम्ही त्यांना जर समजून सांगायला बसायला लागला तर तुमची सगळी कामच राहिली आयुष्याची. मग मी फक्त एवढं म्हणेन की चित्रपट इंटरप्रिट केला ना तुम्हाला कळेल. त्यात सापडलं तर मला धरा. परत त्यात जातीचं पातीचं जे म्हणतो तुम्ही, त्यात लोखंडी मास्तर आहे की जो म्हणतो आता लोखंडीचं नाव आडनाव त्यातली जात शोधा परत तुम्ही आणि सगळ्याला येते लगेच जात शोधा. मग त्या लोखंडीवाल्यांनी सगळ्यांनी मला धरायला पाहिजे. म्हणजे आम्ही लोखंडी इतके नालायक आहे का? बरं मी स्वतःच आहे, सगळेच नालायक ठरतील. मग तुम्ही चुकांना. म्हणजे त्यात आता मध्ये झालं की गुटखा खाण्यावरून गुटखा खातात पोरं. तर मला कौतुक वाटलं की सेन्सॉरने आम्हाला सांगितलं नाही की तुम्ही तिथं लिहा, कारण की त्यांना कळलं की अल्टिमेटली हेतू हा आहे की गुटखा खाऊ नका. आर्ची म्हणते अरे ते नाही का गैराटासारखा गुटखा खात, हां मरशील गुटखा खाऊन, हां थोबाड गिळवेळा काय ते सगळं जे बोलते त्यातनं हेतू आहे की गुटखा खाऊ नको. लांगड्याला म्हणतात, पण आर्ची शेवटी सांगते की त्याचं नाव आहे ना, त्या नावानं हाक मारा. हेतू हा आहे. परत ना कधी कधी फिल्मवर इतकी जबाबदारी टाकून देतो की फिल्म म्हणजे जणू काय सामाजिक कार्य करायलाच आली आहे आणि माझं काही काम नाही आईबाप म्हणून. माझं पोरगं त्या पिक्चरला पाठवून संत करा, माझं पोरगं त्या पिक्चरला पाठवून आणि त्याला बिघडून टाका, गुंड करा. हे म्हणजे इतकी खतरनाक लोक, म्हणजे आधारच नाही, आपल्या आर्ग्युमेंटलाच आधार नाही. आणि मग किती छान छान पिक्चर येऊन गेले. श्यामची आई आला, कुठं सगळी बाळं छान झाली. किती चित्रपट आले. संत तुकाराम बघून कोणी तुकाराम झालं का? नाही झेपत आपल्याला वाईट बी झेपत नाही, आपल्याला चांगलं पण झेपत नाही. त्यामुळे मला एक वाटतं की इतकं इलॉजिकल असू नये, म्हणजे इतकं विचित्र असू नये. तुम्ही पिक्चर परिणाम करतो नक्कीच, माझंही मत आहे, पण ह्या पिक्चरचा हेतू चांगला काहीतरी आहेच, मग हे तर कळायला पाहिजे. आणि ज्यांना कळत नाही मग त्यांना काहीतरी जवळच्यांनी सांगितलं पाहिजे. म्हणजे मला जर आता ही येड्यावानी बोलते तर मी सांगणार अरे बाई असं नाही, ते समजून घे. मग त्यांना चांगले मित्र नाहीत की ज्याला फिल्म कळत नाही. मी आता कसं सांगू मला कळत नाही, पण एका 2 वाक्यात सांगायचं तर मी कुणालाही दुखवू इच्छित नाही, कुठल्याही जातीच्या धर्माच्या कोणाच्याही दुखवू इच्छित नाही. पण मी जातीवाद्यांना दुखवू इच्छितो, जे डिस्क्रिमिनेट करतात त्यांना दुखवू इच्छितो, त्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो आणि मी विचारत राहणार. आता तोच माझा दोष आहे तर मला शिव्या द्या, मग तो दोष मी स्वीकारतो, तो मी स्वीकारतो. माझा प्रश्न रिंकूला आहे. आकाशला प्रश्न आहे, तू पिक्चरमध्ये जेवण बनवतोस आणि त्याच्यामुळे आता खूप साऱ्या मुलांकडनं असलेल्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. परशाला जेवण बनवता येतं, पण आकाशला येतं का जेवण बनवता? हो नक्कीच. मी म्हणजे चांगलं जेवण बनवतो. आणि काय काय बनवतोस? म्हणजे
आपल्याला जे पाहिजे ते बनवू शकतो मी. कारण मी ज्यावेळेस पालुंकी करत होतो, तालमीत होतो, त्यावेळेस मला स्वतः हाताने स्वयंपाक करायला लागायचा, त्यामुळे मला सगळं जमतं करायला. सगळं करतो, खूप छान करतो. मटण सगळं भारी करतो. माझा प्रश्न रिंकूला आहे. रिंकूला काहीच येत नाही, ती आरचीच आहे. चहा येतो मस्त फक्त, आता चहा शिकली. मी सकाळी फेसबुक लसूण सोलायला शिकलीस का? येतं थोडं थोडं येतं तिला सगळंच. तिचं तसं म्हणजे माझा प्रश्न रिंकूला आहे. सामाजिक न्याय विभागाने असं सांगितलंय की तुला ब्रँड अँबॅसेडर करायचं. त्यांचा विचार सुरू आहे की आंतरजातीय विवाहाच्या अनुषंगाने आंतरजातीय लग्न करणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी तू त्यांची ब्रँड अँबॅसेडर असणार आहे सामाजिक न्याय विभागाची महाराष्ट्र शासनाच्या. याच्याबद्दल तुला काय म्हणायचं? तिच्यासाठी तो प्रश्न खूप जड आहे, त्याचं उत्तर मीच देतो. तिला काहीच माहित नसतं. तुला सामाजिक पण तुला आंतरजातीय विवाहांबद्दल काय वाटतं? जातपात मानावी मानू नये, काय वाटतं तुला? मला फक्त एवढंच वाटतं की माणूस की हे एकच जात आहे, जातपात मानू नये. क्या बात आहे, बस. ते 23चा पाडानंतर म्हणायचं कार्यक्रम. कशाचं? सामाजिक न्याय विभाग. नाही ते आता ते म्हणतात, मग मला कळलंय आता, मला मगाशी झालं. पण ते तिचं आता तेवढं वय नाही, आणि म्हणजे मी सपोर्ट करतो ह्या गोष्टीला मी स्वतः. पण मला ब्रँड अँबॅसेडर करणार आहेत का नाही मला ते नाही माहिती. आणि मला वाटतं की जातीपाती सोडून लग्न झाली पाहिजेत. ज्या दिवशी मी नेहमी म्हणतो म्हणजे कांबळेचा पाहुणा मेहता आहे जावाई, आणि इकडं कोणीतरी शेख आहे, तिकडे कोणीतरी कुलकर्णी आहे, तर माणसं द्वेष करताना विचार करतील. आणि अलीकडे इतके संकुचित होऊन बसले की पाहुण्याला नोकरी लावा, पाहुण्याचं बघा, पाहुण्याला तिकीट काढून द्या. तर ही एकमेकांची पाहुणी होऊन बसायला पाहिजे सगळे लोक आपले, तर चांगलं होईल मला वाटतं. माझा प्रश्न रिंकूला आणि आकाशला आहे. रिंकूची तर फॅन फॉलोईंग आहेच, पण आता आकाश तुझी मुली जास्त फॅन्स व्हायला लागल्यात तुझ्या. तुला असा कधी अनुभव आलाय की एखाद्या मुलीने मेसेज केलाय कॉलेजमधला किंवा असं काही? म्हणजे अजून मी तर जुन्या फ्रेंडला भेटलो नाही, पण फेसबुकवर जर बघितलं तर 10तले 7 ते 8 मुलीच असतात मेसेजमध्ये. नाही ते थोडे म्हणजे personal असतील. कारण असे मेसेज मला कधीच नव्हते असे यायला लागलेत आता. अपेक्षा सांगायच्या का? नाही, नको. नंबर सांगायचा नको, बिलकुल. तुझ्या फेसबुकच्या पेजवर त्या सुभाष देसाईंचा नंबर कसा काय? तिचं अकाउंटच नव्हतं, ते हिचं फेक अकाउंट होतं आणि हिचं ओरिजिनल अकाउंटच ब्लॉक केलं फेक लोकांनी. म्हणजे इतकी गंमत आहे. हिचं ओरिजिनल अकाउंट आहे, त्याला फक्त मी फ्रेंड आहे ह्या दोघांच्या ह्याला, मात्र ते ब्लॉक केलं लोकांनी. ते जे फेक अकाउंट करणारी जनता आहे आपली, तर त्यांनी सगळ्यांनी मिळून ते अकाउंट मेन हे केलं. म्हणजे कसं होऊ शकतं बघा, किती भारी आहे की सगळंच. ट्विटरवर कशाला जाते? मी ट्विटरवर मला अजून जाता येत नाही, तर ट्विटरवर काय त्यांना कुठे ट्विटर करताय. माझा प्रश्न प्रदीपला आहे. प्रदीप, पिक्चरमध्ये बघितलं आपण की ती जी चिठ्ठी तुला आली होती त्याच्यामध्ये काही नव्हतं, तू रडला होतास. पण आता पिक्चर झाल्यानंतर अशा काही चिठ्ठ्या आल्यात का? तो अजून त्यात काहीतरी लव्ह लेटर असावं. त्यात नका नका. माझा प्रश्न या 4ही जणांना आहे एक्सेप्ट नागराज सर. तुम्हाला या सिनेमाचा शेवट काय असायला हवा होता असं वाटतं? आहे हाच योग्य असं मला वाटतं. मला तर पहिल्यांदा माहिती नव्हतं की असं शेवट असेल, पण ज्यावेळेस फिल्म बघितली त्यावेळेस मी शॉक झालो की अरे म्हणजे काय करून बसलोय आपण. म्हणजे ह्याचा एक चांगला संदेश भेटतो, हे मला चांगलं वाटतंय. रिंकू, माझा प्रश्न तुला आहे. अरबाज बोल. तो शेवट कसा असायला पाहिजे होता असं वाटतं? आहे तो का वेगळा? मला घाबरू नका, दुसरा करा शेवट. तुमची फिल्म आहे. प्रदीप, तुला शेवट कसा असेल? शेवट बरोबर जे सत्य आहे तेच मांडलंय असं मला वाटतं. चांगलं वाटलं असतं खरं तर, दोघं मस्त वगैरे राहतात. कारण ते आले होते आई तिकडनं घेऊन आले होते, साडी बिडी घेऊन आले होते, टोपडी बिपडी काहीतरी आणली होती. ह्या दोघांचं काय झालं नंतर? कोणाचं? सगळ्या आणि लग्नाचं? ते आता बघू काय झालंय. मी असा विचार करत नाही आता, पण बघू आता, काय माहित नाही. पुढचं आयुष्य काहीच प्लॅन केलेलं नाही. पार्ट 2 म्हणजे आता ते बारकं बाळ आहे तेच मोठं झालेलं आहे. पार्ट 2 ऑलरेडी सुरू झालाय व्हॉट्सअप. तुम्हाला स्क्रिप्ट लिहायची गरज नाहीये. स्क्रिप्ट लिहायची गरज नाहीये, लोकल लिहित आहेत तुमच्या वतीने. लिहून रिलीज करा म्हणा आता. प्रिन्स दादाची मुलगीच त्या बाळाच्या प्रेमात पडली. प्रिन्स दादा हानेल म्हणा तुम्हाला. नागराज सर, एक प्रश्न असा आहे की तुम्ही सगळ्याकडून ऍक्टिंग करून घेता, पण जेव्हा तुम्ही कॅमेरा समोर असता तेव्हा डिरेक्शन कोण करतं?
आता ते मी खूप छोट्या ह्याच्या वेळा असतो तर माझे आता जे असिस्टंट आहेत कुतुब असतो, गार्गी असते, तर बाकीचे लोक असतात ते बघतात. फॅन्ड्रीच्या वेळेस हे जास्त झालं. सैराटला खूप काही करत नव्हतं मी, खरं तर मॉनिटर माझ्यासमोर असायचं, हे असायचं. फॅन्ड्रीच्या वेळेस जास्त झालं, पण कोणीतरी बघतं मी परत जाऊन बघतो मॉनिटर. आता सोय आहे. आणि तुम्ही खरोखर लहानपणी किंवा तरुणाईत कॉमेंट्री केली आहे क्रिकेटची कॉमेंट्री केली ना मी, पण त्यातलीच ह्याच्यातलीच सुरुवातीची हॅलो माईक टेस्टिंग 1 2 3 6 1 2 3 6 हे होंडुळ्या वाजलो की कोणाचं रे, कोणाचं गाबडे रे, सारखं मध्ये मध्ये काय तुझ्या बापाचं गडडं पुरलं वाजरा. थँक्यू. सैराटमधल्या अशा बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि त्यांच्याबद्दल या चौघांना देखील बऱ्याच गोष्टी विचारायच्या आहेत. तसाच एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत येतोय. पाहत रहा माझाकडे. ब्रेक नंतर कॉटन प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सैराटच्या टीम बरोबर आपण गप्पा मारतोय. पुढचा प्रश्न. माझा प्रश्न तुला आहे. तू वयाच्या 16व्या वर्षी प्रेयसीची भूमिका केलीस, अर्थात ते वय आहे समजा. त्याच्यानंतर तू बायकोची भूमिका केलीस, आईची भूमिका केलीस. या पात्रातून काय शिकलीस तू? काय म्हणजे जीवनाचा धडा तुला काय मिळाला? काय शिकले खरं हे कॅरेक्टर करताना मला फक्त म्हणजे वाचल्यावरतीच ते कळालेलं की मुली म्हणजे ह्याच्यात पूर्ण वेगळंच होतं की मुलगा आणि मुलगी असं. बाकीच्या फिल्ममध्ये असतं की मुलं हे करतात म्हणजे प्रपोज वगैरे करतात आणि मुलगी अशी नाजूक असते. तर मला ह्याच्यातून एवढंच कळालं की मुली कुठंच कमी पडत नाहीत, फक्त त्यांना तेवढं स्वातंत्र्य नसतं की तुम्ही हे करा ते करा. मुलींना जर स्वातंत्र्य दिलं की तुम्ही फिरा, बाहेर जावा. जसं मुला कोण घरात पाहुणे आले की आमच्या पण गावात असतं, घरी कोण आले की म्हणतात तू हॉलमध्ये यायचंच नाही, रूममध्येच बस. मुलगा समोरून चालला की खाली बघूनच जा. तर मला फक्त एवढं कळालं की मुलींना स्वातंत्र्य दिलं तर मुली काहीही करू शकतात. मला नागराज यांच्याकडनं त्यांचीच एक कविता ऐकायला आवडेल. आधीच ते शेवटी मला वर्षा आणि आर्ची दोघांना विचारायचं आहे की सेलिब्रिटी होण्याच्या आधीचं जे काही राहणीमान होतं आणि आताचं यात काय फरक वाटतोय तुम्हाला? थोडाफार झालाय म्हणजे बदल. आता पूर्वी जसं फिल्मच्या आधी जसं मी फिरायचो मोकळेपणे तसं मला फिरता येत नाही, किंवा असं बाहेर मित्रांसोबत मस्ती करायचो किंवा असं चौकात बसायचो त्यांच्यासोबत, ते करता येत नाही मला आता. हेच मला वाटतं बदल झाला सर. बरं, आता तू पुढे काय करणार आहे? म्हणजे आता तुझं MA लास्ट इयर आहे ना? आता MA करतोय मी. कुठे करतोय तू? पुणे युनिव्हर्सिटीमधून. बरं, ते रेग्युलर करणार आहे मी आता. म्हणजे पुढे काय करणार आहे? तशी माझी पोलीस अधिकारी व्हायची इच्छा आहे आणि संधी मिळेल तर ॲक्टिंगही करणार आहे मी पुढं. नागराज नाही, तू काय करणार आहे? मला 10वी नीट करायचे. नागराज लय लांबचं विचार ना. 10वी नंतर म्हणजे अच्छा तुला 10वी नीट करायची म्हणजे नीटची परीक्षा म्हणून म्हणजे पुढे काय? आणि ऍक्टिंग करायला मिळाली कुठं तर फिल्ममध्ये काम करीन आणि पुढे डॉक्टर व्हायचंय. पण तुम्ही म्हणजे तू तर डॉक्टर, तुम्ही ठरवताना काय ठरवलं होतं? तू लहानपणापासून काय स्वप्न बघितलं होतं? पहिलवानकी करायची, पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं? असं माझं लहानपणीपासून स्वप्न होतं की पुढे जाऊन काहीतरी करायचं. तुम्ही दोघं जण? फारच मनावर घेतलं. आता काय कळे नाही काय व्हायचं, लवकर होऊन टाकू. तू अरबाज असिस्टंट. तुला काय व्हायचं? आता 12वीला आहे मी, म्हणजे अजून काय ठरवलं नाही. तू 12वी आर्ट्सला आहे, सायन्सला आहे? आर्टला. आर्टला आहे. आणि मग पुढे काय करणार? कुठे शिकतो? करमाळ्याला? जेऊरला शिकतो. तू? मी टेंभुरात शिकतोय. तू काय शिकतोय आता? मी आता BA सेकंड इयरला आहे. BA सेकंड इयर. हा. पुढे काय? मी फक्त शेतीच करणार होतो, काय विचारच केला नव्हता की मला काय करणार, कारण शाळेत काय एवढा हुशार नाही की मला वाटलं बी नाही काय. नाही, तुझा तो जो पण शॉट होता तो इतका अप्रतिम तू केलास. तर ते करताना तू म्हणजे नागराजने सांगितलं तुला काय त्याच्यामध्ये करताना तू काय आणखीन त्याच्यात केलंस किंवा त्यावेळेला तुझं काय भावना होत्या? मी काहीच केलं नाही, फक्त जसं अण्णाने केलं फक्त अण्णाला मी कॉपी करत आलोय पूर्ण ऍक्टिंग माझ्या अण्णाची. जसं अण्णा सांगितलं तसंच मी केलं. करता येईल का आता? होईल ना. देऊ चिठ्ठी? घे का तो पेपर? दे आता तू दे.
वरून टाका. आता त्याला तिकडे खो आहे तो. अरे किती लांब गेले आता, कुठं लात मारत कुठपर्यंत जाईल. किती जणांनी टाकली. कोणाची चिठ्ठी समजू उचलायची का. आता तुला लात मारत जायची काय गरज नाही. आता परत घेऊन येईन घेऊन ये हातात. पिक्चर शूट व्हायचं परत. काय नागराज, एक प्रश्न असा होता की प्रिन्स दादाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल, जो पिस्तुल्या होता, फॅन्ड्रीमध्ये होता. सो ह्या सूरज पवारबद्दल आम्ही खूप सोशल मीडियातून ऐकलंय की तू तुझ्यासोबत असतो, तू त्याचा सांभाळ करतोस, तर त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. हे आता कसं काय मला काय माहित नाही, कसं काही जातात गोष्टी, ते मला बोलायचं नाही त्याच्याबद्दल. मी प्रिन्सबद्दल म्हणजे सूरजबद्दल एवढं बोलतो की तो खूप चांगला ॲक्टर आहे. म्हणजे मी ज्याला एवढं ओळखतो पिस्तुल्यापासून, त्याच्यात खूपच कॅलिबर आहे. आणि त्यानं ज्या पद्धतीने तो रोल केला तो खूपच काय म्हणतात वाहून घेऊन काम करतो. त्याला एकदा डोक्यात बसले की तो ते त्याच्या मनात सतत ते सुरू असतं. त्यानं थोडं वजन वाढवलं याच्यासाठी, आणि तो एक मगरुरी त्याच्यात तो जरा आहेच म्हणा तसा, पण तो त्यानं खूप ते छान सगळं कॅरी केलं. आणि फक्त पिस्तुल्या, फॅन्ड्री आणि आता ह्याच्यात सगळे त्यांनी वेगवेगळी कामं केलीत, त्यामुळे व्हरायटी त्यांनी खूप छान काम केलं. आणि त्याच्या व्यतिरिक्त इतकी लोकांनी कामं केलीत ना की सगळ्यांबद्दल बोलायला पाहिजे. संभाजी तांगडे ज्यांनी परशाच्या बापाचा रोल केला, हिची मैत्रीण जी आहे अनुजामुळे आणीचा रोल केला, तिनं इतकं छान काम केलं. खूप छोटं पण खूप मला खूप ते आवडते की तिनं ज्या पद्धतीनं न बोलताही तिच्या देहबोलीतून तिने जे काम केलं आहे, तर खूप सगळ्या लोकांनी इतकी छान काम केली. आणि सूरज तर मस्तच केलं. पण या सिनेमामध्ये ज्यांना अनुभव आहे असे किती जण होते? सिनेमाचा अनुभव आहे. छाया कदम, सुरेश विश्वकर्मा ज्यांनी फॅन्ट्री केला होता, आणि आणखीन काही थोड्या फिल्म केल्या त्या. आर्चीची आई आहे, तिने पण फॅन्ट्रीत काम केलं होतं आधी. पण ती सिरियल मध्ये वगैरे पण असते? नाही सिरियल मधून. ती पण सिरियलमध्ये असते. तिने शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं होतं माझ्या मित्राच्या, आणि फॅन्ड्रीत पण होती ती, बाजारात जी विकत घ्यायला ती झाप, आणि ती पण मला आवडते. ती खूप छान ॲक्टिंग करते. पण असं होतं ना, मला खूप लोक आवडतात पण सगळ्यांसाठी छोटं छोटं काहीतरी असतं. आणि ज्योती मावशी मला खूप आवडतात, पण मावशीचं पण खरं तर ते त्यांचं मोठं म्हण आहे की काही असलं एक छोटं, ते मला सुरुवातीला सांगून ठेवलं होतं, मला फक्त पासिंगला जरी बोललं तरी मी येणार. आणि माझ्यासाठी मावशी म्हणजे ते एक आशीर्वाद असतो ना, तशाच येते की ते माझे आता असल्या की मला बरं वाटतं. नागराज, अनुरागचे जे चित्रपट असतात त्याच्यातनं तो जे कल्चर दाखवतो समजा नॉर्थमधलं, तर ते आम्हाला खूप आवडायचं. कहाणीमध्ये ज्या पद्धतीनं बंगाल दाखवला आहे, तर आम्हाला असं वाटायचं की मराठीमधनं किंवा महाराष्ट्र असं काय येत नाही 70 mm वर. तर ती कसर थोडीफार सैराटनं खूप चांगल्या पद्धतीनं भरून काढली. तर याच्यासाठी पण जात हा तू फॅक्टर घेतलास. कधी महाराष्ट्राचं आणखी पण काही रूपं आहेत जे तुला भावतात, अशी कुठली रूपं आहेत अपार्ट फ्रॉम जात? कदाचित तू तुझ्या नेक्स्ट पिक्चरसाठी त्याचा विचार करशील. अशा खूप गोष्टी आहेत खरं तर. म्हणजे फक्त जातच नाही खरं तर. म्हणजे असं होतं ना, म्हणजे माझी गंमत आहे, मला एकाच वेळेस मी जी ए कुलकर्णी पण आवडतात, नामदेव रसाळ पण आवडतो. मी एकाच वेळेस खूप खूप सामाजिक खूप काही असा विचार करतो, सामाजिक या अर्थाने की वरवरचा सगळ्यांना मिळून, आणि खूप संकुचित व्यक्तिगतही विचार करत बसतो. आणि जगणं इतकं विचित्र, इतकं ते फाटकं आणि इतकं दोन टोकाचं आहे ना की त्याची मजा येते. पण आता मला असं वाटत राहतं की आपण आता हे बोलायला लागलोय, मला खूप आंतरिक काही काही गोष्टी असतात की ज्या बोलायच्यात, ज्या सांगायच्यात, आणि त्याही करायच्यात, मला त्याच्या फिल्म करायच्यात की त्या तर फक्त संवेदना आहेत, ती गोष्टच नाही त्याच्यात, पण ती मला सांगायची. पण ती मलाच एक चॅलेंज आहे की मला ती पण गोष्ट सांगायची की ज्याला जात, धर्म आणि सगळ्या सीमाच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून काहीतरी असतो, तर तो पण मला खुणावतो किंवा तशा गोष्टी मला सांगायची इच्छा आहे. पण हा काळ आहे, मला माहीत नाही मी कधी काय करेन. आणि ज्यावेळेस मी ती गोष्ट करेन की तुम्ही बघा नाही तर नका बघू, मला ही गोष्ट अशी करायची होती, माझी तेवढी कॅपॅसिटी होईल, ती गोष्ट सांगायला मला कोणतरी अवधी वाव देईल, तर त्यावेळेस मी नक्की अशा गोष्टी करेन.
तुर्तास आत्ता हे जमतंय, हे शक्य होतंय, हे करतोय. सैराटमधल्या फक्त एका सीनबद्दल विचारायचं होतं. खूप लोकांच्या आमच्या मनात होतं. ती जी आर्ची त्याला घेऊन जाते शेवटच्या सीनसाठी गाडीवर, तर तो सीन थोडासा तू मुद्दाम रेंगाळत ठेवला. तू म्हणालास की असे मी ठेवलेत मुद्दाम. त्याचं काय कारण होतं, काही स्पेसिफिक? खरं तर एक एन्झायटी तयार होते सगळ्या ह्याच्यात. आणि मला वाटतं की तुम्ही सतत विचार करत राहता की काय घडतंय, काय घडणार आहे, काय घडणार आहे. एक तर तो मुद्दा आहे. आणि मला ना त्या दोघांचं ते त्या दोघांचा एक कुटुंब मला खूप अवधी नव्हता. आणि सैराटच्या स्क्रिप्टची मला खूप मजा येते की मला खूप कमी अवधी असूनही त्यातल्या गोष्टी तशा एस्टॅब्लिश करू शकलो मी. कारण की फक्त फोन उचलणार आणि तो त्याचा मोबाईलमध्ये तो आर्चीचा पासवर्ड हा टाकतो आणि चुकतो आणि ती पासवर्ड सांगते. ह्याच्यातून मला खूप काही तयार करायचं होतं. तर ते लिहिलं हे मला खूप मजा आली की असं सुचलं मला. त्या सीनमध्ये तो जेवढा अवधी दिला मी, मोटरसायकलवर जातात, एक तर आर्ची पुढं बसते, ते बाळ आहे, ते कुटुंब तुम्हाला त्याच्यावर दिसतं. आणि एक सुखी कुटुंब जे असू शकतं, कल्पना आहे जी, तर ते पण दिसतं. आणि त्याच्यात एक शक्यता पण आहे की तुम्ही जे तयार करत राहता मनात. आणि त्याच्यात अजून बहुतेक काय काय आहे ते पण दिसतं की जे म्हणजे आपण बघत नाही बऱ्याचदा असं होतं. आकाशला मला प्रश्न विचारायचा आहे. आकाश, परशाला आर्ची भेटली मूवीमध्ये, तशीच जर आकाशला आर्ची सारखी एखादी बिंदास बोल्ड जर मुलगी भेटली, तिने तुला प्रपोज केलं, तर अशाच मुलीशी म्हणजे तिला जोडीदार बनवायला तुला आवडेल? बिंदास तशी मुलगी भेटली तर मी स्वतःला नशिबान समजेल. मला आवडेल मला ते. आणि एक प्रश्न तिघांना देखील आहे की हा मूवी जबरदस्त आहे. आम्ही स्वतः इथले बरेच जण आहेत 2-2, 3-3 वेळा पाहिलाय. रामदासींनी जवळपास 4 वेळा बघितलाय मूवी. तुमच्या आवडत्या मूवीज कोणते, म्हणजे परशाला देखील, नंतर आर्चीला देखील आणि सरांना देखील विचारायचं? मला तसं म्हणजे सगळ्यात हॉलिवूडचे पण फिल्म आवडतात, काही मराठी पण आवडतात. हॉलिवूडचे म्हणले तर अपोकॅलिप्टिक असेल, त्यानंतर मराठीमध्ये फॅन्ड्री आहे, देऊळ आहे, किल्ला आहे, ह्या माझ्या आवडत्या फिल्म आहेत. मी फिल्म खरं पाहत नव्हते, इथं आल्यापासूनच मी फिल्म बघायला लागले. सिरियल बघत गेले, कार्टून बघते. बरं, असं आहे की आपली खरं तर खूप वेळ झालाय. नागराज, ह्या सगळ्यांनी तुझ्याबरोबर खूप दीर्घकाळ वास्तव केलेलं आहे. ह्यांना तू अंतर्बाह्य ओळखतो असं मला वाटतं. पण या सगळ्यांना जर काही म्हणजे आमच्या वतीनं जर तू प्रश्न विचारायचे म्हटले तर तू प्रत्येकाला काय विचारशील? मी सगळ्याला एक प्रश्न विचारेन. आता तुम्ही म्हणला, मला सुचला की नाही सक्सेसफुल झाला तर काय कराल? म्हणजे फिल्म नाही करू शकला, एकही फिल्म कोणी तुम्ही केली नाही. माझी तयारी, मी काही करू शकतो. म्हणजे पुढे मला जे काम भेटेल ते करू शकतो. तो काय पण करू शकतो, म्हणजे तसं काही नाही. वाईट नाही वाटणार? एवढं एक आर्ची झाली आणि परत घरची परत वाईट नाही वाटणार? आर्ची खूप अवघड प्रश्न आहे. म्हणजे आता तू इतकं तुझं जे कॅरेक्टर आहे त्यातनं आता तू जर नाही झाली जसं आता म्हणतोय आपण, तर काहीच नाही झालं, पिक्चरच नाही आला तर हे काही नाही आलंच नाही, मी डॉक्टर होईल. हिरोईनला इंजेक्शन द्यायचे बरं. तुम्ही शेती करणार मला नाही झाली तरी मी त्याचं ठरलेलंच आहे पहिल्यापासून. आणि तुझा अरबाज? आनंदाने राहण्याचा फक्त प्रयत्न करेल. तुला काही माहितीच नाही अजून काय करायचं आपण. काही जरी केलं तरी त्यात आनंद राहील. हा ना, त्यांना विचारला नाही एक सुद्धा प्रश्न, त्यामुळे द्या. जसं हिरो हिरोईनची व्याख्या बदलली तशी नावाची सुद्धा बदलली. म्हणजे सिनेमात आतापर्यंत राज, राहुल, आर्यन अशी नावं आम्हाला ऐकायला मिळाली होती, पण याच तुमच्या सिनेमात जब्या किंवा परशा अशा प्रकारची नावं. आणि दुसरा प्रश्न की झिंगाटची कोरिओग्राफी कोणी केली? झिंगाटची कोरिओग्राफी म्हणजे ती काही कोरिओग्राफी आहे का नाही मला माहित नाही, ती मीच केलं ते. कारण की हे पोरं झिंगाटवर कशीही नाचायची आणि बाळाची एक स्टेप, सालीची एक स्टेप आणि ह्याची एक स्टेप, ते तिन्ही मिळून तिघांना वेगवेगळ्या त्या बीटवरती ते करायला सांगितलं. आणि बाकीच्या लोकांना सांगायची गरज नव्हती, ती वाजलं झिंगाट ती सुरू व्हायची लवकर. त्यामुळं मी तिथं कोरिओग्राफ केलं नाही, फक्त ते कंट्रोल केलं ॲज अ डिरेक्टर. आणि नावांचं म्हणतात तर मला वाटतं की ना, आपण मराठी आहोत तर ते मराठी पण जपलं पाहिजे. म्हणजे उगीच ते हिंदी शब्द गाण्यात येतात किंवा ह्याच्यात, तर मला आवडत नाहीत. आणि मला वाटतं की तुमची संस्कृती म्हणजे मराठी पण जर तुम्हाला हे करायचं असेल तर चित्रपट खूप महत्त्वाचं काम करतं. नाहीतर मग आपण तिथं नावं पण तशी ठेवू शकतो, शब्द पण, किंवा मराठी भाषासुद्धा, मराठी भाषेत भर घालण्याचं काम पण सिनेमा खूप करेल.
त्यामुळे चांगलं आहे घडते. नागराज तुमची एक कविता ऐकायला आवडेल. अच्छा हां बोला तुम्ही. तुमचे 2 बिझनेस होते. पहिल्यांदा कॅरमचं दुकान होतं फॅन्ड्रीमध्ये, त्याच्यानंतर तुमचं कटिंगचं सलून आलं. पण तुमची म्हणजे एक इच्छा आहे ऍक्टिंगची, तर तिसऱ्या पिक्चरमध्ये मोठं दुकान येऊन काहीतरी मोठी ऍक्टिंग होऊ शकते का? माझ्या पिक्चरमध्ये काय माहिती मला कसं करता येईल, पण मी दुसऱ्यांच्यात करतोय का. मध्ये उमेशच्या ह्याच्यात केलं. आणखी एक फिल्म केली मी सायलन्स नावाची गजेंद्र आहेर यांची, आणि मला पण आवडेल. मला खूप ॲक्टिंगची खुमखुमी होती. कधी मी लिहिलं आणि मला वाटलं की मला करता येईल स्वतःला, तर मी नक्की करेन. आता मर्यादा खूप आल्यात, मी हिरो होऊ शकत नाही परशासारखा, आणि ते पण या वयाचं तसं बसलं तर नक्की करेन मी. आणि कविता नाही, एक त्याच्या आधी छोटा प्रश्न आहे की तुम्ही ते वाऱ्या हाती दिले माप, तर ही स्थितप्रज्ञता गरजेची आहे किंवा ही कुठनं येते, किंवा या तुमच्या फील्डमध्ये जास्त गरजेची आहे असं वाटतं? मी फील्डमध्ये खूप कमी माझं वय आहे, म्हणजे मी खूपच सगळ्यात नवखा माणूस आहे याच्यात. मला तर आता मी बघतोच आहे चमत्कारिक, मला सगळेजण भेटतात ना तर मला अजून धाडच होत नाही. बरेच कलाकार अशोक सराफांपासून मी ह्यांना बघतो तर मला मी मजाच घेतो, आणि माझा स्वभाव असा आहे की मी बऱ्याचदा बोलत नाही. मी त्यांना दुरून बघूनच खूप खुश होतो. मला अजून कळत नाही मी डिरेक्टर झालो आहे. मला हे इतक्या झटकन घडतंय माझ्याबाबत की मला मजा येते याची. आणि तुम्ही जी म्हणता की ती स्थितप्रज्ञता आहे की नाही मला माहीत नाही, पण मला बॅलन्स जमायला लागला आहे आता. कारण की मी हे सगळं व्हायच्या आधी मी सगळ्या अडीअडचणींना सामोरं गेलो आहे. मी लहानपणापासून घरात जे काही कार्यक्रम बघितले, आमच्या ज्या समूहात ज्या जातीत जन्मलो आहे मी, तर माझे खूप असे अनुभव आहेत की मी बोलत नाही, मी सांगू इच्छित नाही. आणि मला ते रडगाणं गायला बऱ्याचदा बरं वाटत नाही. काही गोष्टी सांगतो मी, काही गोष्टी सांगत नाही. मला कधीतरी निवांत उसंत मिळेल तेव्हा मी लिहीन ह्याच्यात. आणि आयुष्याने इतकं शिकवलं आहे. आम्ही एकाच वेळेस असे सत्कार केला आणि बाहेर गेलो आणि शिव्या खाल्ल्यात. अनेक ठिकाणी मार खाता वाचलो आहे, मार खाल्ला आहे, आणि ते खूप काळ माझ्या सतत माझ्यासोबत राहतं. त्यामुळे मला इतकी मजा येते की त्यांना सवय लागली की खूप आनंदाच्या क्षणी मी दुःख आठवत राहतो आणि खूप दुःखात मी आनंदी असतो. त्यामुळे ती मला मजा येते, आणि मला सवय लागली. किंवा त्या ह्यानं पण काय म्हणू ते चालता पावसात भिजून वाळून परत थंडीनं काकडायचं, हे आयुष्यात झाले. त्यामुळे मजा येते. आणि हे होतंय ते मला माहिती की असंच होईल असं नाही. आपण माणूस आहोत, या सगळ्या व्याप आहेत, दुखणी आहेत, हे आहेत. आणि कविता काही लोकांना वाचलं असल्या कारण पुस्तकानं काही संस्कार केलेत, बऱ्याच जणांचं वाचलं, तेव्हा लक्षात आलं की हे काही परमनंट नाही जे काय असेल ते. त्यामुळे गुपचूप राहतो. आणि खरं आहे तुकारामांचं इतकं भारी येते की तुम्ही काही करू शकत नाही. आता रिलीज करायचा पिक्चर आणि तिथं थिएटरच्या बाहेर जाऊन सांगायचं पिक्चर प्लीज बघा, ह्याला काय अर्थ नाही. करताना काम नीट करा, तिथं झक मारा जेवढी मारता येते तुम्हाला, त्याच्यानंतर तुम्ही सोडून द्या. मग काय व्हायचं ते होतं. कविता हां, आणि कविता ती परत एक आता ह्या निमित्तानं ती मला मित्र नावाची कविता आठवली, ती मी म्हणतो. ती मला इंटरेस्टिंग वाटते. तुम्ही म्हणता ना ती की कोणाची? माझीच आहे. की आम्ही दोघे मित्र एकमेकांचे जीवलग, आम्ही दोघे मित्र एकमेकांचे जीवलग, एकच ध्येय एकच स्वप्न घेऊन जगणारे. आम्ही दोघे मित्र एकमेकांचे जीवलग, एकच ध्येय एकच स्वप्न घेऊन जगणारे. पुढे त्याने आत्महत्या केली आणि मी कविता लिहिली. आता उरलोय कविता लिहायला, त्यामुळं मजा आहे. खरं तर खूप गोष्टी आहेत. अजूनही असं वाटतं की या गप्पा अशाच कंटिन्यू राहाव्यात, मात्र वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे आज इथेच थांबतोय. तुम्ही सगळे आज इथे आलात आणि पडद्यामागचे किस्से आज आम्हाला ऐकायला मिळाले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझा कट्ट्यावर आज इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.